Okay, tell me, are the voice and screen clear? All okay? Are the voice and screen clear? All okay? Tell me. Yes, all okay? Good. Let everyone join. Within a minute, we will start. Till then, just revise the previous points. आपण series RLC circuit बघितलंय. We have seen the series RLC circuit. If capacitor is absent, then it will become RL circuit. If the inductor is absent, it will become RC circuit. होईल ना? आपण RLC सर्किट बघितलंय. R L C याचे फॉर्म्युले आपण बघितले. समजा एखादा कंपोनंट जर absent असेल, ठीक आहे, त्याचा इंडक्टन्स समजा इंडक्टर absent आहे तर XL इक्वल टू 0 टाका. कॅपॅसिटर absent आहे तर XC इक्वल टू 0 टाका. नुसता रेजिस्टर, नुसता कॅपॅसिटर आणि नुसता इंडक्टर ते पण आपण बघितलेले आहे. ओके, ओनली रेजिस्टर, ओनली इंडक्टर, ओनली कॅपॅसिटर, दोज AC सर्किट्स वी हॅव स्टडीड. सो हा सर्किट आपण बघितलेला आहे. नुसता इंडक्टर, नुसता रेजिस्टर, नुसता कॅपॅसिटर हे पण इंडिव्हिज्युअली स्टडी केलेले आहेत. पॉसिबल कॉम्बिनेशन्स काय आहेत? रेजिस्टर, इंडक्टर. नुसती समजा एखादी कॉईल जरी दिली, त्या कॉईलला दोन्ही गोष्टी असतील. प्रॅक्टिकल कॉईल जर असेल, गिवन प्रॅक्टिकल कॉईल हॅज रेजिस्टर ॲज वेल ॲज इंडक्टर, रेजिस्टन्स ॲज वेल ॲज इंडक्टन्स, रेजिस्टन्स कॅपॅसिटन्स, इंडक्टर कॅपॅसिटर, या पॉसिबल सर्किट्स पण आपल्याला डील करावं लागेल. बर, लास्ट टाइम आपण एक्झाम्पल नंबर 11 लास्ट टाइम आपण एक्झाम्पल नंबर 11 सॉल्व्ह केलं होतं. एक प्रॅक्टिकल इंडक्टर दिला होता ज्याला स्वतःचा रेजिस्टन्स पण असेल, कारण कॉईल काय सुपर कंडक्टरची नाही बनली. इट इज मेड अप ऑफ सम conductor. It's not a superconductor, so its resistance will be finite. It will not be zero. It will be having some non-zero value. Inductance L, resistance R. बरोबर? आता पुढं so now we will solve the next question, that is question number 12, example number 12. RL सर्किट, कॅपॅसिटर absent आहे. कॅपॅसिटर absent असताना आपण काही सर्किटचा स्टडी करतोय. ओके, एक्झाम्पल नंबर 12. अ बल्ब इज रेटेड ऍट, बल्ब दिलाय. सो बल्बला तुम्ही काय ट्रीट करू शकता? ऍज अ रेजिस्टर. रेजिस्टर ट्रीट करू शकता. बल्ब कॅन बी ट्रीटेड ऍज अ रेजिस्टर. बर, अ बल्ब इज रेटेड ऍट, याचं रेटिंग दिलंय. काय काय दिले रेटिंग? 100 व्होल्ट. जर याच्या अक्रॉस 100 व्होल्ट अप्लाय केले तर 100 वॅट कंझ्युम करेल. सो बल्बचं रेटेड व्होल्टेज आहे. सो बल्ब बेसिकली काय आहे? एक रेजिस्टर आहे. त्या रेजिस्टरचं रेटेड व्होल्टेज, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर विच इज अ रेटेड व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर किती आहे? 100 व्होल्ट. जर 100 व्होल्ट अप्लाय केले तर किती पॉवर कंझ्युम करणार? बल्ब म्हणजे एक रेजिस्टरच आहे. सो पॉवर अक्रॉस रेजिस्टर, रेटेड पॉवर. आपण ऑलरेडी करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये रेटेड पॉवर आणि कंझ्युम्ड पॉवर शिकलोय ऑलरेडी. जर 100 व्होल्ट अप्लाय केले तर 100 वॅट कंझ्युम करेल. बर, सो बल्ब विषयी आम्हाला जी इन्फॉर्मेशन दिली ती आम्ही लिहून घेतली. हा जो काय डेटा दिला, या डेटावरून तुम्ही पटकन बल्बचा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करून घ्यायचा असतो. हा सगळा डेटा जो काय दिलेला असतो, रेटिंग जे काय दिलेलं असतं एखाद्या रेजिस्टन्सचं किंवा एखाद्या बल्बचं जेव्हा रेटिंग देतं तेव्हा त्या बल्बचा रेजिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पॉवर आणि व्होल्टेज. पॉवर इज इक्वल टू 3 फॉर्म्युले आहेत, I²R, V²/R आणि VI. बरोबर ना? पॉवरचे फॉर्म्युले काय काय? पॉवर कंझ्युम बाय दी रेजिस्टर, पहिला आहे VI, मग व्होल्टेजला रिप्लेस केलं I × R किंवा करंटला रिप्लेस केलं V/R. V × V/R म्हणजे V²/R. आता समजा आपण V ला रिप्लेस केलं IR, I × I, I² × R. सो हे 3 फॉर्म्युले आहेत पॉवरचे.
तुमच्याकडे रेटेड व्होल्टेज आहे, रेटेड पॉवर आहे. म्हणजे पॉवर आणि व्होल्टेज जर असेल तर तुम्ही रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकता. सो बल्बचा रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करा. रेटेड रेझिस्टन्स वगैरे असलं काही नसतं, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. देर इज नथिंग लाईक रेटेड रेझिस्टन्स, तो तर कायम फिक्स असतो. जर 100 व्होल्ट अप्लाय केले तर 100 वॅट कंझ्युम करेल, आणि 100 वॅटचं रेटिंग आहे, म्हणजे 100 वॅट पेक्षा जास्त पॉवर जर कंझ्युम करायला लावली तर तो बल्ब खराब होतो. 100 वॅट पेक्षा कमी पॉवर कंझ्युम करायला लावली तर बल्ब खराब होत नाही, तेही लक्षात ठेवा. बर, म्हणजे रेटिंग पेक्षा जास्त पॉवर कंझ्युम करायला लावायची नाही बल्बला. ओके, रेटेड व्होल्टेज पेक्षा जास्त व्होल्टेज बल्बच्या अक्रॉस येऊ द्यायचं नाही, नाहीतर जास्त करंट फ्लो होईल आणि रेटिंग पेक्षा जास्त पॉवर कंझ्युम करेल बल्ब आणि खराब होऊ शकतो. जास्त हिटिंगमुळे तो खराब होऊ शकतो. बर, पुढे काय म्हटलंय, एक बल्ब आहे, त्याचं रेटिंग दिलंय आपल्याला 100 व्होल्ट, 100 वॅट. इट कॅन बी ट्रीटेड ॲज अ रेजिस्टर. बरोबर, बल्ब कॅन बी ट्रीटेड ॲज अ रेजिस्टर. फाइंड आउट द इंडक्टन्स ऑफ एन इंडक्टर कॉल्ड ॲज अ चोक कॉइल. इंडक्टरला चोक कॉइल असंही म्हणतात. इंडक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ चोक कॉइल बिकॉज इट इज यूज टू अवॉइड सडन एक्सेस करंट, किंवा सर्किट मधला करंट कंट्रोल करायसाठी तो तुम्हाला इंडक्टर वापरता येतो. कसा वापरता येतो या क्वेश्चन मध्ये कळेल तुम्हाला. इंडक्टरची व्हॅल्यू तुम्हाला विचारता येते. फाइंड आउट द इंडक्टन्स ऑफ द इंडक्टर. इंडक्टरचा इंडक्टन्स किती असेल, विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ चोक कॉइल, म्हणजे या चोक कॉइलचा इंडक्टन्स किती असेल. दॅट शुड बी कनेक्टेड इन सिरीज विथ द बल्ब. म्हणजे हा जो काय बल्ब आहे, बल्ब म्हणजे रेजिस्टर असणार आहे, दुसरं काय नाही. सो बल्ब म्हणजे काय असणार आहे, रेजिस्टर असणार आहे, आणि चोक कॉइल म्हणजे काय असणार आहे, इंडक्टर. अँड द चोक कॉइल इज गोइंग टू बी इंडक्टर. बरोबर, बल्ब म्हणजे तुमचा रेजिस्टर. रेजिस्टन्सच्या सिरीज मध्ये किती इंडक्टन्स लावायला पाहिजे, सो ॲज टू ऑपरेट द बल्ब ऍट द रेटेड पॉवर. या बल्बनं किती पॉवर कंझ्युम केली पाहिजे, सो ॲज टू ऑपरेट द बल्ब ऍट इट्स रेटेड पॉवर. जेवढं पॉवरचं रेटिंग आहे तेवढीच पॉवर या बल्बच्या अक्रॉस कंझ्युम व्हायला पाहिजे. बर, सो पॉवर अक्रॉस रेजिस्टर, कंझ्युम्ड पॉवर अक्रॉस रेजिस्टर ती किती पाहिजे, इक्वल टू रेटेड पॉवर पाहिजे. कंझ्युम पॉवरला आपण PR म्हणूया. पॉवर अक्रॉस रेजिस्टन्स त्यांना किती पाहिजे, पॉवर अक्रॉस रेजिस्टन्स त्यांना पाहिजे जेवढं रेटिंग आहे तेवढंच. सो पॉवर कंझ्युम बाय द रेजिस्टर is equal to power across resistor which is the rating power or the rated power. बर, काय काय सांगतात बघूया. with the help of the AC source of 200 volt and 50 hertz. बर, याला एक अल्टरनेटिंग करंटचा सोर्स अप्लाय करायचा, करूयात. AC सोर्स अप्लाय केला, याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय दिलेत, 200 व्होल्ट अँड 50 हर्ट्ज. 200 व्होल्ट हे RMS असलं पाहिजे. एखादी व्हॅल्यू देताय तुम्ही, एसीची व्हॅल्यू देताय, म्हणजे ते काय असलं पाहिजे, RMS असलं पाहिजे. 200 व्होल्ट, 50 हर्ट्ज. हर्ट्ज म्हटलंय म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली आहे तुम्हाला. ओके, सो सप्लायचा VRMS दिलाय आणि सप्लायची फ्रिक्वेन्सी दिली आहे. बरोबर, सप्लायचा ERMS म्हणा किंवा VRMS काही म्हणा, ERMS म्हणू आपण त्याला. ओके, याला सुद्धा तुम्ही ER म्हटलं तरी चालेल, EMF अक्रॉस रेजिस्टर किंवा व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स काही म्हटलं तरी चालेल, काही अडचण नाही. लेटर V वापरा किंवा E वापरा, काही अडचण नाही. बर, आता पुढे विचार करूयात. काय काय सांगितलंय, या बल्बच्या अक्रॉस किती पॉवर कंझ्युम व्हायला पाहिजे, जी रेटिंग आहे, रेटेड पॉवर जेवढी आहे तेवढीच बल्बच्या अक्रॉस कंझ्युम व्हायला पाहिजे सर. बर, आणि त्यासाठी या इंडक्टन्सची व्हॅल्यू किती. आता तुम्हाला माहिती आहे एल ची व्हॅल्यू जर पाहिजे असेल, लक्षात ठेवा AC सर्किट मध्ये एल ची व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर एक्सेल काढावा लागतो. एक्सेल काढण्यासाठी झेड काढावा लागतो, आणि झेड साठी तुम्हाला थोडीशी अरेंजमेंट इथं बघावी लागेल. झेड काढण्यासाठी काय करता येईल, सर्किटचा झेड काढायचा आहे. झेड काढायचा म्हणजे काय, झेडचं नाव काय सांगा, टेल मी इन द चॅट बॉक्स, व्हॉट इज द नेम ऑफ झेड. झेड मीन्स व्हॉट, आठवा आणि सांगा. इम्पेडन्स. झेड म्हणजे काय, सर्किटचा इम्पेडन्स. बरोबर, झेड म्हणजे सर्किटचा इम्पेडन्स. आर म्हणजे रेजिस्टन्स. एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स, इंडक्टरनं केलेला अपोज टू दी अल्टरनेटिंग करंट म्हणजे एक्सेल.
XC म्हणजे कपॅसिटरनं केलेलं अपोज, XL म्हणजे इंडक्टरनं केलेलं अपोज. सो XL इज इंडक्टिव्ह रिएक्टन्स, XC इज कपॅसिटिव्ह रिएक्टन्स, R इज रेजिस्टन्स अँड Z इज टोटल अपोजिशन टू द सर्किट. सो काय प्लॅन आहे बघा, L पाहिजे असेल तर XL लागेल, XL पाहिजे असेल तर Z काढावा लागेल. सो Z वरनं L पर्यंत पोहोचता येते, बरोबर. Z वरनं L पर्यंत पोहोचता येते. आता थोडंसं समजून घेऊयात आपण की आपल्याला काय करावं लागेल. सो प्लॅन तर लक्षात आला आम्हाला. आता Z कॅल्क्युलेट करायसाठी काहीतरी ट्रिक यूज करावी लागेल. आता या सर्किटनं केलेलं अपोजिशन जर पाहिजे असेल Z, तर सर सर्किट मधला करंट आणि सप्लायचा EMF यांचं रिलेशन आहेच की. मग सर्किट मधला करंट जो आहे तो किती घेऊयात, IRMS. म्हणजे सप्लायने दिलेला करंट आपल्याला IRMS समजा घेतला आपण. इन्स्टंटेनियस करंट I असेल, RMS करंट IRMS असेल. मग आपण असं म्हणू शकतोय सप्लायचा EMF तुमच्याकडे आहे, सप्लायला झालेलं अपोजिशन म्हणजे the opposition experienced by this total supply is called as impedance of the circuit. So समजा मी जर असं लिहिलं IRMS is equal to VRMS किंवा ERMS, सप्लायचं जे काही EMF आहे त्याला आपण VRMS म्हणू किंवा ERMS म्हटलं तरी चालेल, काही अडचण नाही, अपॉन Z. VRMS ऑफ दी सप्लाय आपल्याला माहित आहे विच इज इक्वल टू 200. IRMS कॅल्क्युलेट करायला पाहिजे सर, मग Z कळेल. आपल्याला पाहिजे आहे Z, पण त्या Z साठी IRMS आपल्याला माहित नाहीये. IRMS आपल्याला माहित नाहीये, बरोबर. हा माहित नाहीये, याला क्रॉस करूया. मग आता काहीतरी करून IRMS काढला पाहिजे. मग या कंप्लीट सर्किट मधून किंवा सप्लायने दिलेला IRMS जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर या रेझिस्टन्सच्या काही तुम्हाला प्रॉपर्टीज त्यांनी सांगितलेल्या आहेत. काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी तुम्हाला या रेझिस्टरची रेटेड पॉवर सांगितली आणि या रेझिस्टरचं रेटेड व्होल्टेज सांगितलंय आणि रेझिस्टन्सनं कंझ्युम केलेली पॉवर इक्वल टू रेटेड पॉवर असंही म्हटलंय. मग काय करा, हा जो काय करंट आहे जो सप्लायनं दिलाय तोच करंट इंडक्टर मधनं जातोय, तोच करंट रेझिस्टन्स मधनं जातोय, म्हणजे करंट तर सर सेम आहे, सिरीज सर्किट आहे हे सगळं. सो करंट तर सेम आहे. हा इन्स्टंटेनियस करंट जो असेल तो टाइम नुसार बदलेल, पण आरएमएस व्हॅल्यू जी आहे ती तर एक फिक्स व्हॅल्यू आहे. ती आरएमएस व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूयात रेझिस्टन्सच्या डेटाचा यूज करून. तो कसं करणार, तर पॉवर कंझ्युम बाय दी रेझिस्टर इज इक्वल टू, आता ही जी काय पॉवर आहे ही ऍव्हरेज पॉवर कॅल्क्युलेट करतो आणि ऍव्हरेज पॉवर कॅल्क्युलेट करताना अक्रॉस रेझिस्टर म्हणतोय मी. अक्रॉस रेझिस्टर काय काय फॉर्म्युला वापरता येतील तुम्हाला, VRMS इंटू IRMS, पण रेझिस्टन्सच्या अक्रॉस आणि रेझिस्टन्सच्या अक्रॉस इंटू कॉस फाय. VRMS IRMS कॉस फाय. पॉवर इन एसी सर्किटचा फॉर्म्युला काय असतो, VRMS IRMS कॉस फाय. पण ही पॉवर कुणाच्या अक्रॉस काढायला लागलोय, टोटल एसी सर्किट की नुसता रेझिस्टर. तर आन्सर आहे नुसता रेझिस्टर. नुसत्या रेझिस्टन्स साठी कॉस फाय वापरायची गरज नाही, कारण नुसत्या रेझिस्टन्स साठी फाय किती असतो, ओनली रेझिस्टन्स साठी फाय असतो 0. नो वन लिडिंग, नो वन लॅगिंग. रेझिस्टन्स मधला करंट किंवा रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज लिडिंग पण नाहीये, लॅगिंग पण नाहीये. सो कॉस फाय याचा आन्सर येणार 1. फाय ची व्हॅल्यू 0, करंट लीड होत नाही, लॅग होत नाही. सो रेझिस्टन्सच्या अक्रॉस जो काय पॉवर ड्रॉप होतो तो VRMS IRMS लिहिला तरी वास आहे. VRMS IRMS लिहिला तरी बास आहे, समजतंय का. किंवा याला तुम्ही असंही लिहू शकता, पॉवर इक्वल टू VI किंवा V² अपॉन R. कॉस फाय वापरायची गरज नाहीये, कारण रेझिस्टन्स साठीचा फाय जो असतो तो 0 असतो, त्यामुळे कॉस 0 येतो. VRMS IRMS कॉस फाय परत म्हणत बसायची काय गरज नाहीये. हा, कम्प्लीट सर्किट साठी कॅल्क्युलेट करत असाल तर तुम्ही चेक करा, फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला VRMS IRMS कॉस फाय लिहावं लागेल. बरं, रेझिस्टन्सच्या केसमध्ये VI किंवा V² अपॉन R किंवा IRMS² इंटू R. RMS असलं काय म्हणायची गरज नाही, RMS रेझिस्टन्स असं काय म्हणायची गरज नाही. बघा नीट समजून घ्या. पॉवर इज इक्वल टू VI एवढंच वापरतोय मी. अक्रॉस रेझिस्टर म्हणून हा ब्रॅकेट मध्ये R टाकलाय. ओके, सो आता आपल्याला काय पाहिजे आहे,
या सप्लायनं दिलेला आरएमएस करंट पाहिजे आहे, मग तो आपण रेझिस्टन्सच्या डेटावरून कॅल्क्युलेट करून घेऊयात. बरोबर. या 3 फॉर्म्युल्यापैकी आपण कुठला फॉर्म्युला वापरणार? पॉवर अक्रॉस रेझिस्टर. मला आय आरएमएस पाहिजे आहे, मग आय आरएमएस इथं पण दिसतोय, आय आरएमएस इथं पण दिसतोय, पण मला रेझिस्टन्सची व्हॅल्यू माहित नाहीये. बेटर मी हा फॉर्म्युला वापरतो ज्याच्यामध्ये मला आरएमएस व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टन्स, आरएमएस व्होल्टेज म्हणजे त्याचं जे काही रेटिंग आहे, त्याचं जे काही रेटिंग आहे ते रेटिंग किती असेल? 100 वॅट. दॅट विल ऍक्ट ऍज अ आरएमएस व्होल्टेज अक्रॉस द रेझिस्टर. कारण रेझिस्टन्सच्या अक्रॉस जी काही कन्झ्युम्ड पॉवर आहे ती किती आहे? इक्वल टू रेटेड पॉवर. मग कन्झ्युम्ड व्होल्टेज जे काय असेल ते पण इक्वल टू रेटेड व्होल्टेज असेल. रेझिस्टन्सनं कन्झ्युम केलेली पॉवर 100 वॅट आहे, कन्झ्युम केलेली पॉवर इक्वल टू रेटेड पॉवर. सो कन्झ्युम्ड व्होल्टेज इक्वल टू रेटेड व्होल्टेज. ओके. सो आता आपण इथं फॉर्म्युला वापरणार कुठला? पॉवर अक्रॉस रेझिस्टन्स इज इक्वल टू व्ही आर एम एस इंटू आय आर एम एस. रेझिस्टन्सच्या केसमध्ये फायची व्हॅल्यू 0, फायची व्हॅल्यू 0, कारण रेझिस्टन्स मधला करंट आणि रेझिस्टन्स मधलं व्होल्टेज नॉट लिडिंग नॉट लॅगिंग, सो बोथ आर इन फेज. सो कॉस ऑफ 5 म्हणण्यापेक्षा कॉस ऑफ 0 आणि कॉस ऑफ 0 इज 1, सो 1 न मल्टिप्लाय करायची गरज नाही. आता यात कसं रेझिस्टन्सची कन्झ्युम पॉवर दिली आहे, व्ही आर एम एस व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टन्स तुम्हाला माहित आहे, आणि आय आर एम एस थ्रू द रेझिस्टन्स. रेझिस्टन्स मधला आय आर एम एस कळाला म्हणजेच इंडक्टर मधला कळाला, म्हणजे सप्लायनं दिलेला कळाला. सप्लायनं दिलेला आय आर एम एस कळाला की टोटल झेड अपोजिशन टू द सप्लाय, टोटल इम्पेडन्स ऑफ द सर्किट झेड कळेल. एकदा झेड कळाला की झेडचा फॉर्म्युला √R² प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर वरनं एक्सएल कळेल. एक्सएल कळाला की ओमेगा इंटू एल करून एल कळेल. मला सांगा, इज दिस लॉजिक क्लिअर टू ऑल ऑफ यू? अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. लॉजिक समजायला लागलंय का? एल पाहिजे, एल साठी एक्सएल पाहिजे, एक्सएल साठी झेड पाहिजे, झेड साठी आय आर एम एस पाहिजे, आय आर एम एस आपण या पॉवरच्या डेटावरून काढणार. दॅट्स इट. 4 स्टेप्स. CW चेक करा. विचार करा जरा त्या लॉजिक वरती. करू आपण सगळा क्वेश्चन सॉल्व्ह करू, सगळं लॉजिक एक्झिक्यूट पण करू, पण पहिल्यांदा लॉजिक तरी जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. बर, सो आता काय करूयात, या सर्किट मधला करंट काढण्यासाठी रेझिस्टन्सच्या अक्रॉस डिसिपेट झालेल्या पॉवरचा फॉर्म्युला यूज करूयात. पॉवर अक्रॉस रेझिस्टर इज व्ही आर एम एस इंटू आय आर एम एस. ओके. बर, इंटू कॉस काय करायची गरज नाही, रेझिस्टन्सच्या अक्रॉसची पॉवर काढायला. हा, सर्किटच्या अक्रॉसची करत असाल तर तुम्हाला कॉस फाय पण म्हणावं लागेल, कारण तिथं सर्किटमध्ये फायची व्हॅल्यू काही 0 असत नाही. फाय मे बी 30, 60 काही येऊ शकेल. कॉस 30, कॉस 60 अकॉर्डिंगली तुम्हाला यूज करावं लागेल. रेझिस्टन्स साठी फाय 0 असतो, नो वन लिडिंग नो वन लॅगिंग. बर, आता प्लॅन एक्झिक्यूट करायला चालू करूयात. हा, नेक्स्ट पेज वरती जातो मी. पॉवर अक्रॉस, पॉवर कंझ्युम बाय दी रेझिस्टर. सर पॉवर कंझ्युम बाय दी रेझिस्टर इज इक्वल टू VRMS across the resistor into IRMS through the resistor. बरोबर. आपल्याला IRMS through the resistor म्हणजे सप्लायनं दिलेला IRMS आहे ते कळतंय, कारण सगळे सिरीज मध्येच आहेत. सो VRMS through the resistor into IRMS. आता थ्रू द रेझिस्टर म्हणायची गरज नाही, सप्लायनं पण तोच दिलाय. आणि हा IRMS पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. सो हा जो काय IRMS येणार तो किती येणार? IRMS given by the supply is equal to power consumed by the resistor divided by RMS voltage across the resistor. VRMS across resistor. So power consumed by the resistor किती आहे? सर power consumed by the resistor equal to rated power of the resistor. रेटेड पॉवर किती दिली आहे? 100 वॅट. लिहा तिथं 100 वॅट डिवाइडेड बाय आरएमएस व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर.
RMS व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर. सर रेटेड पॉवर इक्वल टू कंझ्युम पॉवर. कंझ्युम पॉवर किती आहे? रेटेड एवढी आहे. मग कंझ्युम्ड व्होल्टेज किती असणार? रेटेड व्होल्टेज एवढंच असणार. सो हे जे काय व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स लिहिणार आहात, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स, ते किती लिहाल? रेटेड व्होल्टेज एवढंच. किती आहे रेटेड व्होल्टेज? 100 व्होल्ट आहे. रेटेड पॉवर 100 वॅट, रेटेड व्होल्टेज 100 व्होल्ट. बर, आन्सर आलं 1 एम्पियर. सो RMS करंट गिवन बाय द सप्लाय हा किती असला पाहिजे? 1 एम्पियर असला पाहिजे. या सर्किट मधला करंट 1 एम्पियर असला पाहिजे. आतापर्यंत आपण एवढंच केलंय, रेझिस्टन्सच्या पॉवर वरून, रेझिस्टन्सनं कंझ्युम केलेल्या पॉवर वरून कॉमा देऊन सांगितलंय आम्ही की व्होल्टेज अक्रॉस, हे RMS व्होल्टेज कुणाच्या अक्रॉस आहे? कॉमा देऊन सांगितलंय रेझिस्टन्सच्या अक्रॉस. हा RMS करंट कुणाच्या मधनं गेलेला आहे? रेझिस्टन्स मधनं गेलेला आहे. तो RMS करंट 1 एम्पियर येईल एवढंच आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे की रेझिस्टन्सनं एवढी पॉवर कंझ्युम करण्यासाठी किती करंट जाणं गरजेचं आहे सर्किटमध्ये, ते आपण कॅल्क्युलेट केलं. आता त्याच करंटला आपण सप्लायला दिलेला करंट म्हणू शकतोय, कारण हे सगळे एकमेकांना सिरीज मध्ये आहेत. द सेम करंट विल ऍक्ट ऍज अ सप्लाय करंट. वन्स वी गेट दॅट करंट विथ द हेल्प ऑफ सप्लाय व्होल्टेज, सप्लाय व्होल्टेजला ERMS किंवा VRMS जे म्हणायचं ते म्हणा तुम्ही, ते जे काय VRMS आहे सप्लाय व्होल्टेज जे काय अपॉन झेड करून, म्हणजे टोटल अपोजिशन एक्सपिरियन्स बाय द सप्लाय. सप्लायला ओव्हरऑल किती अपोजिशन झालं तो म्हणजे झेड. एकदा झेड कळाला की परत झेडचा फॉर्म्युला वापरून एक्सेल आणि एक्सेलचा फॉर्म्युला वापरून एल, हा आपला प्लॅन आहे. सो करंट तर मिळाला. करंट मिळाल्यानंतर आपण असं म्हणू शकतो अपोजिशन एक्सपिरियन्स बाय द सप्लाय इज इक्वल टू सप्लायचा RMS व्होल्टेज अपॉन सप्लायनं दिलेला RMS करंट. सप्लायचं RMS व्होल्टेज बाळ इथं तुला दिसतंय 200 व्होल्ट, 50 हर्ट्ज मध्ये. सप्लायचं RMS व्होल्टेज किती आहे? 200 व्होल्ट. सप्लायचं RMS व्होल्टेज किती आलं? 200 व्होल्ट डिवाइड बाय सप्लायचा RMS करंट. सप्लायनं दिलेला RMS करंट किती आहे? जो रेझिस्टन्स मधनं गेलाय तोच इंडक्टर मधनं पण गेलाय, तोच सप्लायनं दिलाय, सगळे सिरीज मध्येच आहेत. सो दॅट इज इक्वल टू 1. सो आन्सर आलं 200. आता तो इम्पेडन्स आहे, युनिट पाहिजे ओहम. युनिट पाहिजे ओहम. झेड कळाला. आता झेड इज इक्वल टू अंडर रूट R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. आता XC म्हणायची गरज आहे का? रिप्लाय मी इन चॅट बॉक्स. कॅपॅसिटर आहे का सर्किट मध्ये? सो XL मायनस 0 म्हणावं लागेल फार तर, जर म्हणायचं असेल XL मायनस XC नाहीच आहे ना, म्हणजे इथं काय येणार? R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर एवढंच येणार. ब्रॅकेट वगैरे काही टाकायची पण गरज नाही. XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. कॅपॅसिटर नाहीच आहे. यू डू नॉट हॅव दी कॅपॅसिटर इन द सर्किट. सो R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर एवढाच तो विषय होणार आहे, लक्षात घ्या. जो काही इम्पेडन्स ट्रायंगल ड्रॉ कराल ना, इंडक्टर आणि रेजिस्टर दोघंच आहेत सर्किट मध्ये. सो हा रेजिस्टरचा R, हा इंडक्टरचा XL. XC नाहीच आहे, ड्रॉ करूच नका ना मग. हा तुमचा Z, हा तुमचा फाय आणि हा तुमचा XL. XC नाहीच आहे सर्किटमध्ये. सर्किटमध्ये XC नाहीच आहे. इथे XL नाही ड्रॉ केला तरी चालेल, इथे डायरेक्टली ड्रॉ केला तरी चालेल. अलग लक्षात. हा तुमचा XC, सॉरी हा तुमचा XL. XC नाहीये. हा जो काय XL इथं काढलाय तो इथं काढलाय आपण डायरेक्ट, इथलाच इथं काढलाय. सो Z इज इक्वल टू अंडर रूट R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. Z ची व्हॅल्यू आहे, आपल्याला XL ची व्हॅल्यू पाहिजे आहे. XL इक्वल टू अंडर रूट Z स्क्वेअर मायनस R स्क्वेअर. दोन्ही बाजूला स्क्वेअर करा. R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. सो XL स्क्वेअर किती आला? Z स्क्वेअर मायनस R स्क्वेअर. XL किती आला? अंडर रूट Z स्क्वेअर मायनस R स्क्वेअर. लगेच व्हॅल्यू टाकून XL कॅल्क्युलेट करू नका. तुम्हाला XL विचारलाय का आम्ही तुम्हाला XL नाही विचारला. आम्ही तुम्हाला काय विचारलंय? वी हॅव आस्क्ड दी व्हॅल्यू ऑफ L. इंडक्टन्स किती पाहिजे L विचारलाय. बल्बला प्रोटेक्ट करायसाठी इंडक्टन्स किती पाहिजे, L किती पाहिजे, जो त्याच्याबरोबर सिरीज मध्ये लावला पाहिजे. बरं, म्हणजे आम्ही तुम्हाला XL नाही विचारला, आम्ही तुम्हाला L विचारलाय. सो XL चा फॉर्म्युला काय आहे? XL इज इक्वल टू ओमेगा इंटू L. ओमेगा इंटू L इज इक्वल टू Z स्क्वेअर मायनस R स्क्वेअरचं स्क्वेअर रूट. लगेच व्हॅल्यूज टाकू नका. L विचारलाय ना, L पर्यंत पोहोचा पहिल्यांदा.
एल इज इक्वल टू, हा ओमेगा गेला डिवाइड करायला, 1/ओमेगा√z² मायनस r². बरोबर. आता ओमेगा दिलाय का आम्ही तुम्हाला? नाही दिला, पण आम्ही तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली, मग ओमेगाला लिहा 2πf√z² मायनस r². बघा जे विचारलंय ते आता तुमच्या समोर आहे. सो 1/2πf. एफ ची व्हॅल्यू किती दिली आहे बघा? सप्लाय फ्रिक्वेन्सी. सप्लायची फ्रिक्वेन्सी दिली आहे तुम्हाला 50 हर्ट्झ. सो लिहा तिथं 50 हर्ट्झ इन द ब्रॅकेट. झेड कॅल्क्युलेट केलाय आपण 200 ओहम मायनस रेझिस्टन्स किती दिलाय बघा? रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करावा लागेल. सो कुठेतरी एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करून रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करावा लागेल. आता आपल्याला बल्बचा रेझिस्टन्स जो होता तो कॅल्क्युलेट करावा लागेल. बस त्याच्या आधी मला सांगा, अप टू दिस क्लिअर अँड रिटन. आपण एक एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करू, रेझिस्टन्सची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करून घेऊ. अप टू दिस CW. चेक करा. प्लॅन लक्षात आला तुमच्या? काय काय केलं आपण? IRMS काढला, IRMS वरनं झेड कळाला, झेड वरनं एक्सेल वरून एल. आणि IRMS साठी रेझिस्टन्सच्या अक्रॉसची पॉवर माहित होती, त्याच्या अक्रॉसचा फॉर्म्युला पण, रेझिस्टन्सच्या पॉवरचा फॉर्म्युला आम्हाला माहित आहे, त्याच्यावरनं IRMS काढला. RMS करंट कशात नाही ते कॉमा देऊन सांगायचं, RMS करंट थ्रू रेझिस्टर, आणि तोच करंट सप्लायनं दिलेला करंट आहे, कारण सगळेजण सिरीज मध्ये आहेत. बरं, आता रेझिस्टन्सची व्हॅल्यू काढावी लागेल ना. सो रेझिस्टन्सची व्हॅल्यू काढायसाठी कुठेतरी एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करूया, पुढच्या पेजवरती करूया. रेझिस्टन्सची व्हॅल्यू काढायची. रेझिस्टन्सची व्हॅल्यू काढायसाठी तुम्हाला रेझिस्टन्सची पॉवर माहिती आहे, रेटेड पॉवर दिली आहे, रेटेड व्होल्टेज दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे पॉवर साठी फॉर्म्युला काय असतो? पॉवर इज इक्वल टू VI किंवा V²/R किंवा I² इंटू R. बरोबर. तुम्हाला रेटेड व्होल्टेज दिलंय, रेटेड पॉवर दिली आहे, मग रेझिस्टन्स काढता येईल. बरोबर. मग लिहा रेटेड पॉवर इज इक्वल टू रेटेड व्होल्टेजचा स्क्वेअर डिवाइडेड बाय रेझिस्टन्स. रेटेड रेझिस्टन्स असलं काय नसते, तो तर कायम फिक्स आहे. सर एक्सेल कसा आला? एक्सेल कसा आला बघ इथं. एक्सेल R² प्लस XL². झेड काय असतं? झेड काढला ना आपण. झेड काय असतं? RL सर्किट आहे, कॅपॅसिटर अपसेंट आहे, मग R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. XC नाही आहे, फक्त रिअरेंजमेंट केले इथं. हा XL, हा R² लेफ्टला गेला, मायनस झाला, R² मायनस Z² आलं. हा XL इथंच आहे, राईट साईडचा XL इथे लिहिलाय, लेफ्ट साईडचा हा R² लेफ्टला गेल्यानंतर मायनस R² लिहिल, Z² मायनस R² इथे लिहिलं, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट. इम्पेडन्स ट्रायंगल बघ ना, इम्पेडन्स ट्रायंगल XL काय असेल? √, Z² मायनस R² असेलच ना. XL लाच ओमेगा L म्हटलेला आहे, कळलं का? क्लिअर? ओमेगा अँगल आहे का? अरे ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे सप्लायची. ओमेगा अँगल कसा असेल? ओमेगा T अँगल असतो. सगळं विसरलास काय? ओमेगा सप्लायची फ्रिक्वेन्सी एफ दिली आहे, अल्टरनेटिंग आहे, सप्लाय अल्टरनेटिंग आहे, ज्याला काहीतरी फ्रिक्वेन्सी एफ असेल ना, पोलॅरिटी चेंज होते ना पर सेकंड. जर फ्रिक्वेन्सी एफ असेल तर करस्पॉन्डिंग अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा विच इज इक्वल टू 2πf किंवा 2π/T. बर, एकदा सगळ्यांनी परत एसीच्या ज्या काही नोट्स होत्या सगळ्या, ह्या सगळ्या नोट्स, हा सगळा पीपीटी परत एकदा वाचून काढा. सगळ्या नोट्स एकदा परत वाचा. मी काल परवा लेक्चर मध्ये गॅप पडल्यामुळे मे बी तुम्ही विसरला असाल, सुट्टी होती ना 2 दिवस. बर, आता रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आपला प्लॅन चालू होता. रेटेड व्होल्टेज दिले, रेटेड पॉवर दिली, रेझिस्टन्स R इज इक्वल टू रेटेड व्होल्टेज चा स्क्वेअर अपॉन R, सॉरी रेटेड व्होल्टेजचा स्क्वेअर अपॉन P
रेटेड पॉवर, आर इकडे गेला, पी रेटेड डिवाइड करायला. रेटेड व्होल्टेज किती दिलंय चेक करा. रेटेड व्होल्टेज दिलेला आहे 100, सॉरी रेटेड व्होल्टेज दिले 100, रेटेड पॉवर दिली आहे 100, दोन्ही 100 आहे. बर, पण त्यातल्या एकाचा स्क्वेअर करायचा आहे. रेटेड व्होल्टेज 100 चा स्क्वेअर अपॉन रेटेड पॉवर 100, 100 चा स्क्वेअर अपॉन 100 म्हणजे 100. सो रेझिस्टन्स किती आला बल्बचा 100 ओहम आला. सो रेझिस्टन्स आला तुमच्याकडे बल्बचा 100 ओहम. रेझिस्टन्स किती आला बल्बचा 100 ओहम आला. बरोबर. सो आता हाच परत बॅक सबस्टिट्यूट करूयात. रेझिस्टन्स किती आला होता सर 100 ओहम आला होता. तो इथं 100 ओहम टाकशील बा. ओके बर, आता पुढे बघा. यातनं या 200 ला काय लिहिता येते 2 into 100, 2 into 100 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर इंटू 100 स्क्वेअर मायनस 100 स्क्वेअर. यातनं 100 स्क्वेअर आणि यातनं 100 स्क्वेअर कॉमन घ्या. हा 2 हा पाय ऍज इट इज 2 into 50 त्याला 100 लिहा. यात अंडर रूट 100 स्क्वेअर 100 स्क्वेअर कॉमन घ्या. हा ब्रॅकेट मध्ये 2 स्क्वेअर मायनस हा ब्रॅकेट मध्ये 1 स्क्वेअर. नीट समजून घ्या, ते कॉमन वगैरे नीट तुम्हाला काढता आलं पाहिजे. 200 ला 2 into 100, 2 into 100 चा स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर इंटू 100 स्क्वेअर, 100 स्क्वेअर 100 स्क्वेअर कॉमन, 100 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 100, तो 100 आणि हा 100 कॅन्सल. 100 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 100, तो 100 आणि हा 100 कॅन्सल. सो इथं राहिलं 1 अपॉन पाय. इथं ब्रॅकेट मध्ये आता हा 100 स्क्वेअर गेलाय ऑलरेडी. 2 स्क्वेअर किती झाला 4, 1 स्क्वेअर किती झाला 1, 4 मायनस 1 3, 3 चं स्क्वेअर रूट 3. सो आन्सर आलं रूट 3 अपॉन पाय. एवढे हेनरी कॅपिटल एच. CW इंडक्टन्स, किती इंडक्टन्स पाहिजे रूट 3 अपॉन पाय हेनरी एवढा इंडक्टन्स पाहिजे. चेक करा त्यांचा आन्सर आपला आन्सर आलाय का. काय काय केलं समजून घ्या. भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करू. मागच्या लेक्चरला 1 का 2 क्वेश्चन केले होते. आज अजून काही क्वेश्चन सॉल्व्ह करू. एक 5-6 क्वेश्चन सॉल्व्ह झाले की जरा आयडिया येईल तुम्हाला कशा टाईपचा क्वेश्चन. हे सिंपल आहे, अगदी सिंपल आहे. सिरीज RLC सर्किट एकदा कळालं तर असंच काही नाहीये. जो ऑब्सेंट आहे तो 0 टाकायचा. XC 0 टाका, कधी XL 0 टाका, जो ऑब्सेंट आहे तो 0. CW up to this. Can we put the values of root 3 and 1 upon pi? Yes, व्हॅल्यूज टाकू शकता. आपण ऑप्शन कडे बघून टाकायच्या. जर ऑप्शन दिलाय आम्हाला रूट 3 अपॉन पाय तर आम्ही रूट 3 अपॉन पाय सिलेक्ट करणार. अदरवाइज रूट 3 ची व्हॅल्यू तुम्हाला शिकवली आहे 1.73, 1 अपॉन पाय ची व्हॅल्यू माहिती आहे 0.3182. मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढू शकता किंवा अप्रॉक्सिमेटली 1 अपॉन पायला तुम्ही 0.3182 म्हणण्यापेक्षा 0.32 म्हणा. एक्झॅक्ट आन्सर काढू शकताय. पण जर तुम्हाला विचारलं असेल तर ऑप्शन मध्ये बघून करा. अदरवाइज रूट 3 अपॉन पाय हेनरी दॅट इज ऑल्सो ओके. ठीक आहे. झाला हा आर कॅल्क्युलेट झाला होता. लिहून झालाय हे आर लिहून झालाय तुमचा. हा एल लिहून झालाय, एल कॅल्क्युलेट करून झालाय. आर हा 100 कुठनं आला. आर इक्वल टू 100 साठी काय केलंय आपण एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन केलंय. बरोबर झालं. जाऊया पुढं. RL सर्किट चालू आहे आपल्या आता. RL सर्किट चालू आहे आपलं. रेजिस्टन्स इंडक्टन्स सर्किट RL दोघच आहेत. RLC नाहीये, RL दोघच आहेत. बोला जायचं पुढं. बर, आता इथं काही ट्रायंगल्स ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. कुठले ट्रायंगल्स RL सर्किट साठीचे. RLC ची तर तुम्हाला माहिती. RL सर्किट साठी कसे येतील ट्रायंगल्स. RL सर्किट साठी जे काय ट्रायंगल्स येतील इम्पेडन्स ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल, तिसरा कुठला बघूया. तिसरा कुठला करावा लागेल. हा पहिल्यांदा इम्पेडन्स ट्रायंगल किंवा EMF ट्रायंगल. EMF ट्रायंगल, EMF ट्रायंगल कसा आहे ना
हा जो येणार तो कोण येणार ER, हा जो येणार तो कोण येणार EL, हा ER आणि EL ह्या दोन वेक्टरचा मिळून टोटल सप्लायचा EMF. कुठलं सर्किट आहे RL सर्किट आहे, RLC नाही आहे, कॅपॅसिटर अब्सेंट आहे. हा झाला EMF ट्रायंगल. दुसरा इम्पेडन्स ट्रायंगल, इम्पेडन्स ट्रायंगल IMPED DANC, इम्पेडन्स ट्रायंगल. इम्पेडन्स ट्रायंगल कसा असेल, हा तुमचा R, त्याला एरो नाही काढला तरी चालतोय, R ला EMF ला आणि करंटला एरो काढावा लागेल तुम्हाला. हा XL XC नाहीच आहे आणि हा तुमचा Z. हा ऑफकोर्स फेज डिफरन्स बिटवीन टोटल EMF अँड टोटल करंट फाय, टोटल EMF टोटल करंट फेज डिफरन्स फाय. याच डायरेक्शन मध्ये तुमचा टोटल करंट, टोटल करंट म्हणजेच तुमचा रेझिस्टन्स मधला करंट, टोटल करंट म्हणजेच तुमचा इंडक्टर मधला करंट, सगळं सिरीज मध्येच आहे. सो टोटल करंट आणि टोटल EMF यांच्यामधला अँगल हा टोटल EMF ऑफ द सप्लाय, हा टोटल करंट गिवन बाय द सप्लाय, तो याच डायरेक्शन मध्ये असेल. सो तो I आणि E मधला अँगल, टोटल करंट I टोटल करंट E मधला अँगल फाय आहे, इम्पेडन्स ट्रायंगल. त्यानंतर पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल माहिती, ही पॉवर काय असणार सप्लायचा ERMS इंटू IRMS, ERMS इंटू IRMS, हा फाय. ही पॉवर कुठली असणार ERMS IRMS कॉस फाय, कॉस कंपोनंट, ERMS इंटू IRMS इंटू कॉस फाय. आणि हा जो असणार तो काय ERMS IRMS साइन फाय, ERMS इंटू IRMS इंटू साइन फाय. या पॉवरला काय म्हणतो आपण अपॅरंट, सॉरी ही जी पॉवर आहे या पॉवरला म्हणतो आपण अपॅरंट पॉवर, या पॉवरला म्हणतो आपण कन्झ्युम्ड पॉवर किंवा रिअल पॉवर. या पॉवरला म्हणतो आपण इमॅजिनरी पॉवर किंवा रिॲक्टिव्ह पॉवर. या कन्झ्युम पॉवरला ऍक्टिव्ह पॉवर असंही म्हणतो, रिअल पॉवर ऍक्टिव्ह पॉवर. तसं या पॉवरला रिॲक्टिव्ह पॉवर किंवा इमॅजिनरी पॉवर, IMG, IMG स्टँड्स फॉर इमॅजिनरी, इमॅजिनरी पॉवर. ओके. हा फाय जो आहे तो फेज डिफरन्स बिटवीन EMF अँड करंट, टोटल EMF ऑफ द सप्लाय आणि सप्लाय दिलेला करंट यांच्यामधला फेज डिफरन्स. आता इथे EMF लिडिंग असणार आहे, लक्षात घ्या, EMF लिडिंग असणार आहे आणि करंट लॅगिंग असणार आहे. कुणाचा सप्लायचा, रेझिस्टन्स मधला करंट आणि रेझिस्टन्सचा EMF, रेझिस्टन्स मधला करंट आणि रेझिस्टन्सचा EMF नो वन लिडिंग नो वन लॅगिंग, ते दोघं इन फेज. रेझिस्टन्स मधला करंट बघा राईट वर्डच आहे, पॉझिटिव्ह एक्स लाच आहे रेझिस्टन्स मधला करंट, आणि रेझिस्टन्स मधला EMF ER दोघंही इन फेज आहेत. इंडक्टर मधला करंट जो आहे तो पॉझिटिव्ह वायला, सॉरी इंडक्टर मधला करंट तो पॉझिटिव्ह एक्स ला, इंडक्टर मधला EMF पॉझिटिव्ह वायला. सो EMF इन द इंडक्टर लीड होतोय 90 न, इंडक्टर मधल्या करंटला इंडक्टरचा EMF 90 न लीड होतोय. इंडक्टर मध्ये करंट लॅगिंग ना, 90 न लॅगिंग. रेझिस्टन्स मध्ये नो वन लिडिंग नो वन लॅगिंग. पण इंडक्टर आणि रेझिस्टर जर दोघं सिरीज मध्ये आले, RL सर्किट असेल किंवा LR सर्किट असेल, तर मात्र आन्सर 0 पण येत नाही 90 पण येत नाही. रेझिस्टन्सच्या केसमध्ये 0, नो वन लिडिंग नो वन लॅगिंग, फेज डिफरन्स 0, EMF आणि करंट मधला फेज डिफरन्स 0 फॉर रेझिस्टर. फॉर इंडक्टर फेज डिफरन्स 90. पण रेझिस्टर आणि इंडक्टर जर सिरीज मध्ये आले तर आन्सर काहीतरी वेगळंच येतं, ते आहे इथं. हे टोटल EMF आणि हा टोटल करंट, हा अँगल तुम्हाला दिसतोय, दॅट इज द फेज डिफरन्स. ओके. तो कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. कसं कॅल्क्युलेट करू शकता, tan phi इज इक्वल टू XL/R. ओके. सो या 3 ट्रायंगल्स मध्ये सगळा गेम आहे. यात आता XC अब्सेंट आहे बघा, यात XC अब्सेंट आहे. ओके, यात XC अब्सेंट आहे, यात EL मायनस EC, यात EC अब्सेंट आहे, यात XC अब्सेंट आहे, यात EC अब्सेंट आहे, यात XC अब्सेंट आहे. ओके फाईन. सो हे ट्रायंगल सगळं, ही स्लाइड सगळी तुम्ही ड्रॉ करून ठेवा RL सर्किट साठी, कारण सगळे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यावरच सुटणार आहे. झालं, जाऊया पुढं. CW इन दी चॅट बॉक्स, बोला पटकन पुढे जाऊया.
चला का बघा. पुढं नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. लेट अस ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. हा क्वेश्चन सॉल्व करायचा ट्राय करूया. चोक कॉइल. चोक कॉइल म्हणजे काय? एक इंडक्टरच आहे, दुसरं काय नाही. काय दिलंय आम्हाला? एक चोक कॉइल. चोक कॉइलचं मिनिंग काय? इंडक्टर. का यूज केली जाते? एखादा लॅम्प वगैरे जर असेल तर त्या लॅम्पला प्रोटेक्ट करायसाठी, फार जास्त पॉवर लॅम्प न कंझ्युम करून लॅम्प खराब होऊ नये म्हणून एक चोक कॉइल अटॅच केली जाते इन सिरीज विथ द रेजिस्टर. लॅम्प म्हणजे एक रेजिस्टरच असतो. अ चोक कॉइल नीडेड टू ऑपरेट अन आर्क लॅम्प. बघा ते सांगितलं, एक लॅम्प ऑपरेट करण्यासाठी एक इंडक्टर पण यूज केलाय इन सिरीज. A choke coil is needed to operate an arc lamp at 160 volt RMS and 50 Hz. काय काय सांगितलंय बा आम्हाला? एक अल्टरनेटिंग सप्लाय आहे 160 व्होल्ट, 50 हर्ट्ज. या सप्लायला आम्हाला एक लॅम्प ऑपरेट करायचा आहे. लॅम्प म्हणजेच एक रेजिस्टर असणार. बल्ब किंवा रेजिस्टर म्हणजेच लॅम्प. लॅम्पला करस्पॉन्डिंग एक रेजिस्टर, पण या रेजिस्टरच्या सिरीज मध्ये एक इंडक्टर. ओके, इंडक्टर म्हणजे चोक कॉइल. इंडक्टर म्हणजेच एक चोक कॉइल. बर, एक लॅम्प ऑपरेट करण्यासाठी एक इंडक्टर त्याला सिरीज मध्ये लावावा लागतो. नाहीतर काय होतं, सगळी पॉवर या रेजिस्टन्सच्या अक्रॉसच कंझ्युम होईल आणि मे बी हा रेजिस्टर खराब होईल. याचं जे काय रेटिंग आहे, या रेजिस्टन्सच्या रेटिंग पेक्षा जास्त पॉवर जर या रेजिस्टन्सला कंझ्युम करायला लावली तर तो रेजिस्टन्स खराब होऊ शकतो. म्हणून आम्ही काय करतो, थोडी पॉवर इंडक्टरच्या अक्रॉस, थोडी रेजिस्टन्सच्या अक्रॉस. ओके, हा आम्हाला माहिती की रेजिस्टन्स पॉवर इंडक्टर पॉवर कंझ्युम नाही करत, थोड्या वेळानं रिटर्न बॅक करतो, म्हणजे वाया पण जात नाही ती पॉवर. ओके, हेही लक्षात घ्या. A choke coil is needed to operate an arc lamp at 160 volt RMS and 50 Hz. एक सप्लाय आहे 160 volt RMS and 50 Hz. बर, HZ. The arc lamp has an effective resistance of 5 ohm when running at 10 ampere RMS. सप्लाय ना 10 ampere RMS करंट दिलाय, तोच या इंडक्टर मधनं गेलाय, तोच या रेजिस्टन्स मधनं गेलाय. सो IRMS जो काय आहे या सर्किट मधला IRMS जो काय आहे, मग तो सप्लायनं दिलेला म्हणा किंवा इंडक्टर मधनं गेलेला किंवा रेजिस्टन्स मधनं गेलेला, तो सेम आहे. सप्लायनं दिलेला IRMS, तोच रेजिस्टन्स मध्ये, तोच इंडक्टर मध्ये, तो आहे 10 एम्पियर. त्यावेळी याचा इफेक्टिव्ह जो काय रेजिस्टन्स आहे, तो रेजिस्टन्स ते सांगतात आम्हाला 5 ओहम आहे. पुढं कॅल्क्युलेट द इंडक्टन्स ऑफ चोक कॉइल. मग इथं जो काय इंडक्टर लावलाय तो इंडक्टर किती इंडक्टन्सचा असेल असं विचारलेलं आहे. इथंपर्यंत पहिल्यांदा सॉल्व्ह करूयात. याच्या पुढे त्यांनी आणखीन एक क्वेश्चन दिलाय, तो आपण नंतर सॉल्व्ह करू. इथंपर्यंत पहिल्यांदा सॉल्व्ह करू. आता हा क्वेश्चन मला सांगा वळांनो कसा सॉल्व्ह करायचा. तुम्हाला रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिली आहे, तुम्हाला सप्लाय EMF दिलाय आणि इंडक्टन्स विचारलाय. आता सारखाच क्वेश्चन आहे की नाही? आता सारखाच क्वेश्चन आहे. आणि IRMS तर आता ऑलरेडी माहित आहे तुम्हाला कॅल्क्युलेट पण करायचा नाहीये. सांगा कुठलं इक्वेशन वापरता येईल? IRMS माहित आहे, L पर्यंत पोहोचायचं आहे. हा, सप्लाय न दिलेला करंट IRMS इज इक्वल टू सप्लायचं RMS व्होल्टेज VRMS, करंट इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. पण हे अल्टरनेटिंग सर्किट आहे, AC सर्किट आहे. मग AC सर्किट जर असेल तर रेजिस्टन्स R म्हणून नाही चालणार, इम्पेडन्स Z म्हणावं लागेल. सप्लायचा RMS व्होल्टेज डिवाइड बाय सप्लायला झालेलं अपोजिशन, सो Z म्हणावं लागेल. सो हा IRMS तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. या लॅम्प मधनं गेलेला करंट त्यांनी सांगितलाय 10 एम्पियर. अरे पण तो लॅम्प मधनं गेलेला करंट म्हणजेच या सप्लायने दिलेला करंट, म्हणजे IRMS तुम्हाला माहित आहे. VRMS तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. VRMS कॅल्क्युलेट करण्यासाठी नाही, VRMS पण नाही कॅल्क्युलेट करायचा. सप्लायचा VRMS त्यांनी ऑलरेडी दिलाय. सप्लायचा VRMS, सप्लायने दिलेला करंट आणि सप्लायला एक्सपिरियन्स झालेला ओव्हरऑल इम्पेडन्स Z. हा Z आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. या Z वरनं XL आणि XL वरनं L कॅल्क्युलेट करता येईल. समजलं का? बघा, सप्लायचा RMS दिलाय, सप्लायने दिलेला करंट माहित आहे, सो Z कॅल्क्युलेट होईल. एकदा का Z कॅल्क्युलेट झाला
की झेड वरून एक्सेल आणि एक्सेल वरून एल, हा असला पाहिजे आपला प्लॅन. इज दॅट क्लिअर? CW टेल मी अप टू दिस. लॉजिक समजून घ्या, पुढे करू कॅल्क्युलेशन आपण. एव्हरीवन टेल मी. एल पाहिजे आहे ना, मग एक्सेल लागेल. एक्सेल साठी झेड लागेल. झेड साठी VRMS अपॉन IRMS किंवा √R² प्लस एक्सेल स्क्वेअर, पण एक्सेलच माहित नाहीये. VRMS अपॉन झेड करा. IRMS इक्वल टू VRMS अपॉन झेड. Therefore Z is equal to VRMS अपॉन IRMS. किती आहे सप्लायचा VRMS? कुणासाठी रूल अप्लाय करायला लागलोय हा? करंट इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. रेजिस्टन्स साठी करायलोय, इंडक्टन्स साठी करायलोय की सप्लाय साठी? सप्लाय साठी करायलोय, म्हणजे टोटल सर्किट साठी करायला लागलोय. बर, म्हणजे टोटल सर्किटचा झेड कळणार. काय येणार VRMS? सर VRMS ऑलरेडी दिलाय, सप्लायचा VRMS 160 दिलाय. बर, अपॉन झेड नाही, VRMS अपॉन IRMS. सप्लायने दिलेला करंट RMS करंट किती असणार? जो इंडक्टर मधला RMS करंट आहे, जो रेजिस्टन्स मधला RMS करंट आहे, तोच सप्लायने दिलेला RMS करंट आहे. तिन्ही मध्ये सेमच आहे. किती येणार? 10. आन्सर किती आलं? 16. झेड आहे, आन्सर आलं ओहम, 16 ओहम. बर, झेड कळाला. बर, RLC सर्किट असतं. आता हे कुठलं सर्किट आहे? RL सर्किट आहे. RL सर्किट म्हणजे इम्पेडन्स ट्रायंगल कसा येणार आहे? RL सर्किट मध्ये इम्पेडन्स ट्रायंगल कसा येणार आहे? XC तर नाही आहे, फक्त XL आहे. XC नाही आहे तुमच्याकडे, कोण आहे? फक्त XL आहे. हा R, हा XL, मायनस XC तर नाही आहे, आणि हा Z. सो झेड, आता झेड तर तुम्हाला कळालाय 16. R तुम्हाला माहित आहे, झेड तुम्हाला माहित आहे. एक्सेल किती असणार? झेड असणार किंवा Z² असणार. R² प्लस एक्सेल स्क्वेअर, स्क्वेअर रूट घेऊन लिहूया. झेड इज इक्वल टू स्क्वेअर रूट R² प्लस एक्सेल स्क्वेअर, किंवा एक्सेल सुद्धा डायरेक्टली लिहिता येतो. एक्सेल किती येणार? अंडर रूट Z² मायनस R². एक्सेल किती येणार? अंडर रूट Z² मायनस R². करून बघा तुम्ही, ट्रायंगल वरनं बघा. ट्रायंगल वरनं सांगता येईल ना डायरेक्टली. एक्सेल किती येणार? अंडर रूट Z² मायनस R², पायथागोरस. बर, एक्सेल काढत बसू नका. तुम्हाला एक्सेल विचारलाय का? आम्ही नाही, आम्ही तुम्हाला एल विचारलाय. एक्सेलला काय लिहिणार? ओमेगा इंटू एल इज इक्वल टू अंडर रूट Z² मायनस R². टाकू सगळ्या व्हॅल्यूज नंतर आपण. बर, एल पाहिजे किती येणार? 1 अपॉन ओमेगा अंडर रूट Z² मायनस R². करा बरं कॅल्क्युलेशन. कुठपर्यंत जाता येते कॅल्क्युलेशन करा. जेवढं सिम्प्लिफाय करता येते तेवढं करा. एल इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा, ओमेगा म्हणजे 2πf. 2πf, एफ किती दिले? सप्लायची फ्रिक्वेन्सी एफ माहिती आहे 50 हर्ट्ज. इंटू रूट ऑफ झेडचा स्क्वेअर, झेड किती आहे? 16. 16 चा स्क्वेअर मायनस रेजिस्टन्स आर, आर किती आहे? 5 ओहम. 16 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर किती येते जरा बघा ते. 1 अपॉन पाय इंटू 2 इंटू 50 झालं 100. 16 स्क्वेअर किती आला? 256. 256 मायनस 25 किती येते? पटकन सांगा जरा मला कोणतरी. 256 मायनस 25 असं काहीतरी येते का बघ. $231. सो अंडर रूट 231 अप्रॉक्सिमेट आन्सर काढू शकता तुम्ही अंडर रूट 231 च. 15 पॉइंट समथिंग वगैरे येईल, कारण 15 चा स्क्वेअर किती असणार आहे? 225 बरोबर. 16 चा स्क्वेअर किती असणार आहे? 256 बरोबर. 15.23 वगैरे काहीतरी येईल असं दिसतंय. अप्रॉक्सिमेटली काहीतरी लिहा 15.2 किंवा 15.3. तर हे अप्रॉक्सिमेटली माहित नाही आपल्याला. ओके, खुशी सेइंग 15.2 माहित नाही आपल्याला एक्झॅक्टली. 15.5 चा स्क्वेअर करून बघू शकता तुम्ही इमिजिएटली. 15.5 चा स्क्वेअर ओरली करता येऊ शकतोय. कसं? शेवटच्या 5 चा स्क्वेअर किती? 25.
इथला डॉट इथं द्या, डॉट नंतर एक डिजिट आहे, स्क्वेअर मध्ये डॉट नंतर 2 डिजिट असतील. आता 15 इंटू 16 करा. 15 इंटू 16 कसं करणार? 15 इंटू 16 इंटू 5 इज 80, कॅरी 8, 16 ones are 16, 16 प्लस 8 24, 240 होते. 16.5 पेक्षा कमीच पाहिजे, सॉरी 15.5 पेक्षा कमी पाहिजे, कारण 15.5 चा स्क्वेअर 240.25 होतो. मग 15.5 पेक्षा कमी काहीतरी लिहा, 15.2 किंवा 3. ओके, 15.2 किंवा 15.3 जे काहीतरी येईल ते लिहा. ओके, मॉड्यूल मध्ये त्यांनी 15.2 असा आन्सर दिलेला दिसतंय मला. बर, सो हा आला इंडक्टन्स तुमचा असा. अपॉन 100 आहेच, अपॉन 100 आहे, अपॉन पाय आहेच. सो फायनल आन्सर साधारण जे होणार ते असं होणार. किती? हे 100 ने डिवाइड केलं, हा डॉट अजून इकडे शिफ्ट होणार. ओके, सो 1 किंवा काय करूयात, त्याला 152 करूयात. आता पुढचं कॅल्क्युलेशन तुमच्या हातात आहे, त्याला ऍज सच काय काय करूयात, हा डॉट इकडे शिफ्ट करूयात का हा डॉट राईटला शिफ्ट करूयात. 152 ऍज इट इज लिहूयात, अपॉन हा पाय ऍज इट इज लिहूयात, आणि हा जो 100 आहे ना हा वरती गेला, 10⁻² झाला, आणि हा डॉट राईटला शिफ्ट केलाय. पॉईंट मुव्हिंग लेफ्ट असेल तर +1, राईट असेल तर -1. तो -1 आणि हा 100 वरती गेलेला -2, तो -1 आणि -2 मिळून -3. म्हणजे इथं काय करता येईल, इंटू 10⁻³ पण करता येईल. आलं लक्षात, इंटू 10⁻³ पण करता येईल. 15/π इंटू 10⁻³ 152 अपॉन पाय इंटू 10⁻³ -3 पाहिजे, +3 नाही, -3 पाहिजे. ओके, असं तुम्हाला करता येईल. ते 15/π 1/π तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, इंटू 152. थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल, देन यू विल गेट द एक्झॅक्ट आन्सर. अप टू दिस रिप्लाय मी चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटर्न CW. या लागली का क्वेश्चन लक्षात? बेसिक सगळा गेम जो आहे ना बाळांनो, फक्त आणि फक्त ट्रायंगल वाला गेम आहे. तुम्हाला 3 ट्रायंगल्स करता आले, दॅट्स इट. पॉवर ट्रायंगल, EMF ट्रायंगल, इम्पेडन्स ट्रायंगल. आणि रूल कोणासाठी अप्लाय करावा लागतो? नुसता रेजिस्टर, नुसता इंडक्टर का सप्लाय, हे बघायचं असते, हे बघायचं असते. करंट तर सेम राहणार आहे, सिरीज सर्किट आहे, करंट तर सेम राहायलाच पाहिजे. ओके, बर. अशाच टाईपचा आता पुढे या क्वेश्चन मध्ये त्यांनी आणखीन एक सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे बघू या सर्किट मध्ये, आणखीन पुढे काय काय सांगितलेलं आहे. हे झालं सोल्युशन, हे झालं रफ कॅल्क्युलेशन. बर, आता तर पहिला क्वेश्चन असा होता की रेजिस्टन्सची व्हॅल्यू 5 ओहम, सप्लाय 160 व्होल्ट, 50 हर्ट्ज. सर्किट मधला करंट आहे 10 एम्पियर, कारण रेजिस्टन्स इज ऑपरेटेड ऍट 10 एम्पियर करंट. रेजिस्टन्स मधला करंट 10 एम्पियर RMS करंट आहे, तर सप्लायनं पण 10 एम्पियर दिलेला असणार, कारण हे सगळे सिरीज मध्ये तिघही सेम करंट चाललाय तिघांमधनं. मग इंडक्टन्सची व्हॅल्यू किती, असं सरळ सरळ क्वेश्चन होता. बरोबर. आता याच क्वेश्चन मध्ये सेकंड बीट पण सांगितलंय. काय सेकंड बीट बघा, इफ द सेम आर्क लॅम्प, तोच लॅम्प म्हणजे तोच रेजिस्टन्स 5 ओहमचा, is to be operated on 160 volt DC. बर, तोच जो काय लॅम्प आहे, हा जो काय लॅम्प आहे, लॅम्पला ऍज अ रेजिस्टन्स म्हणून ट्रीट करता येतं. हाच जो काय लॅम्प आहे हा 160 व्होल्ट DC वरती ऑपरेट करायचा आहे. बर, मे बी हा खराब होऊ शकतो. त्याची जी काय मॅक्सिमम पॉवर कन्झम्पशनची कॅपॅसिटी आहे, त्याच्यापेक्षा जास्त पॉवर तुम्ही त्याच्या अक्रॉस देऊ शकत नाही. या केसमध्ये मॅक्सिमम पॉवर ठरलेली असणार आहे त्याची, त्या मॅक्सिमम पॉवरला करस्पॉन्डिंग याच्या अक्रॉसचं मॅक्सिमम व्होल्टेज, रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं किंवा लॅम्पच्या अक्रॉसचं मॅक्सिमम व्होल्टेज, किंवा या लॅम्पच्या अक्रॉस लॅम्प मधनं गेलेला मॅक्सिमम करंट, RMS करंट बेसिकली. हा जो काय RMS करंट आहे तो किती असू शकतो, तो ठरलेला आहे. किती आहे तो? 10 एम्पियर. याच्यापेक्षा जास्त RMS करंट गेला की हा रेजिस्टन्स किंवा हा लॅम्प खराब होऊ शकतो. बर, मग ते तुम्हाला मॅनेज करावंच लागेल, अदरवाइज हा रेजिस्टन्स खराब होऊ शकतो, हे लक्षात घ्या. पण आता ते AC लावायचं नाही म्हणतात, DC लावायचं म्हणतात. बर, तर सेम लॅम्प म्हणजे ज्याचा रेजिस्टन्स 5 ओहम आहे. बर,
if the same arc lamp is to be operated on 160 volt DC, बॅटरी लावायची आहे त्याला. बर, द डीसी आहे, डीसी ची फ्रिक्वेन्सी 0 कारण त्याची पोलॅरिटी चेंज होत नाही. एसी ची पोलॅरिटी चेंज होते, डीसी ला काय पोलॅरिटी नाही. सो हा व्होल्टेज डीसी व्होल्टेज. इफ द सेम आर्क लॅम्प इज टू बी ऑपरेटेड ऑन 160 volt DC, व्हॉट ऍडिशनल रेझिस्टन्स इज रिक्वायर्ड. बरोबर आहे. आता कॉईल वापरून असंच काय उपयोग नाही. तुम्ही जर डीसी लावत असाल तर तुम्हाला एक ऍडिशनल रेझिस्टन्स लावावा लागेल. त्याला आता आर डॅश म्हणूयात. या आर डॅश ची व्हॅल्यू ते विचारतायत, ऍडिशनल रेझिस्टन्स किती लावावा लागेल सो दॅट हा लॅम्प प्रोटेक्ट होईल आणि हा लॅम्प व्यवस्थित काम करेल. तर लॅम्प प्रोटेक्ट होणं म्हणजे काय, त्याच्यातनं जाणारा मॅक्सिमम करंट जो काय आहे किंवा आरएमएस करंट जो काय, त्याचा मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ आरएमएस करंट जी काय होती ती किती होती, 10 एम्पियर. 10 एम्पियरला तो ऑपरेट करायचा. त्याच्यापेक्षा कमी एम्पियर चालेल, पण 10 एम्पियर पेक्षा जास्त एम्पियर तर चालत नाही, एवढं आम्हाला माहिती आहे. हा आय आर एम एस, तोच आय आर एम एस या रेझिस्टन्स मधनं पण जाणार आहे. तोच आय आर एम एस हा सप्लाय पण देणार आहे. बर, त्यासाठी ऍडिशनल रेझिस्टन्स किती लावावा लागेल. एसी असता तर इंडक्टरनं पण काम झालं असतं. एसी असता तर काय झालं असतं, इंडक्टरनं पण काम झालं असतं. आणि डीसी असेल तर मात्र इथे इंडक्टरनं काम होणार नाही, लक्षात घ्या. इंडक्टर डीसीला काय बोलतच नाही. कॉन्स्टंट करंट असेल तर इंडक्टरला काय राग येत नाही, तो कॉन्स्टंट करंट अलाउ करतो. ओके, सो इंडक्टर स्वतःच्या अक्रॉस काही व्होल्टेज ड्रॉप करून घेत नाही. डीसी असेल तर त्याच्या अक्रॉस इंड्यूस ईएमएफ वगैरे येत नाही जर इंडक्टर असेल तर. म्हणजे इंडक्टरचा ऍज चित्र काय उपयोग झाला नसता, हा लॅम्प प्रोटेक्ट झाला नसता. बर, हा आय आर एम एस तर आपल्याला ऑलरेडीच माहिती आहे. तो किती आहे आय आर एम एस, 10 एम्पियर. त्या हिशोबाने आता या आर डॅश ची व्हॅल्यू विचारली. मी असं करू का, टोटल व्होल्टेज, सप्लायचं टोटल व्होल्टेज, सप्लायचं टोटल करंट आणि सप्लायला एक्सपिरियन्स झालेला टोटल इम्पेडन्स. सर इम्पेडन्स म्हणायची गरज नाहीये, इम्पेडन्स एसी सर्किट मध्ये असतो. रेझिस्टन्स म्हटलं तरी चालेल कारण आता आपल्याकडे डीसी सर्किट आहे, बॅटरी डीसी वाली आहे. सर लिहा मग वळण, आय आर एम एस इज इक्वल टू सप्लायचं व्होल्टेज. आर एम एस तरी म्हणायची काय गरज आहे, हा करंट आय म्हटलं तरी चालेल, डीसी करंट आहे हा. सो आय डीसी म्हटलं तरी चालेल, काही अडचण नाही. आय आर एम एस म्हणून बसायची पण गरज नाहीये कारण हे एसी सर्किट नाहीच आहे, हे डीसी सर्किट आहे. मग आय डीसी असं म्हटलं तरी चालेल. सो बघा, मग मी फॉर्म्युला काय लिहितो, आय आर एम एस म्हणजेच आय डीसी इज इक्वल टू सप्लायचं व्होल्टेज व्हीडीसी अपॉन सप्लायनं टोटल सहन केलेला रेझिस्टन्स. हा जो काय सप्लाय आहे किती ओव्हरऑल रेझिस्टन्स सहन करेल, व्हॉट विल बी द रेझिस्टन्स एक्सपिरियन्स बाय द सप्लाय. सर 5 ओहम प्लस आर डॅश, सिरीज मध्ये आहेत दोघं. लिहा ना मग 5 प्लस आर डॅश. आर डॅश पाहिजे आहे, डीसी व्होल्ट डीसी करंट आय डीसी तुम्हाला माहिती आहे. डीसी करंट जो काय आहे तो करंट तुम्हाला माहिती आहे, किती दिलाय तो करंट, 10 एम्पियर दिलाय ऑलरेडी. इथला जो काय आय आर एम एस आहे तोच तुमचा इथला आय डीसी आहे. ओके, सो देअरफॉर हा आय डीसी म्हणजे 10 एम्पियर सप्लायचं व्होल्टेज विच इज इक्वल टू 160 व्होल्ट डिवायडेड बाय 5 प्लस आर डॅश. आर डॅश काढायचा आहे, 5 प्लस आर डॅश राईटला पाठवा, इज इक्वल टू 160 अपॉन 10 म्हणजे आलं 16. सो आर डॅश किती आला, 16 मायनस 5 विच इज इक्वल टू 11 ओहम. सो ह्या लॅम्पला प्रोटेक्ट करायसाठी 11 ओहमचा रेझिस्टन्स लावावा लागेल तरच सर्किट मधला करंट 10 एम्पियर पर्यंत मेंटेन होईल. अदरवाईज जर हा रेझिस्टन्स लावला नाही तर सर्किट मधला करंट 10 एम्पियर पेक्षा जास्त होईल आणि हा लॅम्प मे बी डिस्ट्रॉय होईल. समजलं का बघा, आर यू वेटिंग इट. 10 एम्पियर किंवा 10 एम्पियर पेक्षा कमी करंट तुम्हाला सर्किटमध्ये मेंटेन करायचा, अदरवाईज तो लॅम्प खराब होतो कारण त्याच्या रेटिंग पेक्षा जास्त पॉवर कंझ्युम करायला तुम्ही त्याला लावता. समजतंय का. हाँ CW एवरीवन चेक करा. बरेच क्वेश्चन सॉल्व्ह करू हळूहळू, ते अजून चांगलं लक्षात यायला चालू होत आहे. अगदी सिंपल क्वेश्चन्स आहेत सगळे. क्वेश्चन्स हे अगदीच सिंपल आहेत. एसी सर्किट साठी जर तुम्हाला ते ट्रँगल 3 लक्षात आले तर त्या 3 ट्रँगलचाच गेम आहे, दुसरं काय नाही. लॉजिक्स तुमचे क्वेश्चन्स मधनं क्लिअर होत जातील. बर, बिट नंबर सी, बिट नंबर सी, बिट नंबर सी काय सांगतोय बघा.
कंपेअर दी पॉवर लॉसेस इन बोथ दी केसेस. कंपेअर दी पॉवर लॉसेस इन बोथ दी केसेस. म्हणजे जेव्हा इंडक्टर वापरला होता रेझिस्टन्सला प्रोटेक्ट करायसाठी आणि जेव्हा हा आर डॅश वापरलाय या लॅम्पला प्रोटेक्ट करायसाठी. एकदा लॅम्पला प्रोटेक्ट करायसाठी आपण इंडक्टर वापरला होता आणि दुसऱ्या केसमध्ये लॅम्पला प्रोटेक्ट करायसाठी आपण रेझिस्टन्स वापरला होता. दोन्ही केसमध्ये काय करायचे, पॉवर लॉसेस कम्पेअर करायचे. कंपेअर दी पॉवर लॉसेस. कंपेअर दी पॉवर लॉसेस. आता बघा हे जे काही पॉवर लॉसेस कम्पेअर होतील ते कसे होतील बघा. पहिल्या केसमध्ये काय आहे, इंडक्टर, रेझिस्टर, एसी सप्लाय, करंट IRMS किती, करंट IRMS किती आहे, IRMS आहे 10 एम्पियर. सप्लायचा VRMS आणि IRMS काय होता 160 व्होल्ट 50 हर्ट्ज. $160 व्होल्ट 160 व्होल्ट, 50 हर्ट्ज. ओके. हा IRMS तोच करंट या इंडक्टर मधून जाणार आहे, तोच करंट या रेझिस्टन्स मधून पण जाणार आहे, म्हणजे लॅम्प मधून जाणार आहे. ओके. बर. कन्झ्युम्ड पॉवर करायची, पॉवर लॉस झालेली कम्पेअर करायची, पॉवर लॉस्ट कम्पेअर करायची. काय कम्पेअर करायचंय, पॉवर लॉस्ट. कन्झ्युम्ड पॉवर काय कम्पेअर करायचं, पॉवर लॉस्ट. कन्झ्युम्ड पॉवर कम्पेअर करायची. कन्झ्युम पॉवर, इंडक्टर काय पॉवर कन्झ्युम करतो का, इंडक्टर काय पॉवर कन्झ्युम करतो का, इंडक्टर पॉवर स्टोरिंग एलिमेंट आहे की पॉवर डिसिपेटिंग एलिमेंट आहे, इंडक्टर हा पॉवर स्टोरिंग एलिमेंट आहे. सो तो ऍज सच पॉवर काय डिसिपेट करत नाही, पॉवर काय कन्झ्युम करत नाही. सो इंडक्टर तर किती करेल, 0 करेल. रेझिस्टन्स मात्र पॉवर कन्झ्युम करणार, रेझिस्टन्स मात्र पॉवर कन्झ्युम करणार. बर. सो किती पॉवर कन्झ्युम करणार रेझिस्टर, काय नाही, रेझिस्टन्स मधला करंट I² इंटू आर म्हणा, V² अपॉन आर किंवा VI, कुठलाही एक फॉर्म्युला वापरा. आपण या सर्किट मधला करंट आपल्याला माहिती आहे IRMS, तोच करंट या इंडक्टर मध्ये आहे, तोच करंट या रेझिस्टर मध्ये आहे. मग रेझिस्टन्स मधला करंट IRMS कशातला, कॉमा देऊन लिहायचं, रेझिस्टन्स मधला I² इंटू आर करा. किती आहे तो 10 आहे, 10² इंटू आर. किती आहे रेझिस्टन्स 5. किती आलं उत्तर 500 वॅट. बरोबर. इंडक्टरनं 0 कन्झ्युम केली, रेझिस्टन्सनं 500 वॅट पॉवर कन्झ्युम केली. तर P पाहिजे होतं, आर नाही. पॉवर कन्झ्युम बाय रेझिस्टर. रेझिस्टन्सनं कन्झ्युम केलेली पॉवर PR कन्झ्युमर 500 वॅट. टोटल पॉवर किती कन्झ्युम झाली, रेझिस्टन्सने केलेली प्लस इंडक्टरनं कन्झ्युम केलेली. रेझिस्टर 500, इंडक्टर 0. टोटल पॉवर पहिल्या केसमध्ये किती कन्झ्युम झाली 500 वॅट. वॅट म्हणजे जूल पर सेकंड, 500 जूल पर सेकंड. सेकंदाला 500 जूल लॉस झाले. CW चेक करा, पहिल्या केस मधलं मी पॉवर लॉस काढला, तुम्हाला समजला का. टोटल पॉवर पण काढली, इंडक्टर तर करत नाही माहिती, रेझिस्टन्स करतोय माहिती. इंडक्टर पॉवर कंझ्युम करतो का, इंडक्टर पॉवर कंझ्युमिंग एलिमेंट आहे की पॉवर स्टोरिंग एलिमेंट आहे. इंडक्टर पॉवर कंझ्युम करत नाही, केलं होतं आपण, आठवत आहे का. इंडक्टर पॉवर कंझ्युम करत नाही, रेझिस्टर पॉवर कंझ्युम करतो. रेझिस्टरनं कंझ्युम केलेली पॉवर एकतर V इंटू I, VRMS इंटू IRMS किंवा I² R, I² म्हणजे IRMS² इंटू R किंवा V² अपॉन R. V² अपॉन R म्हणजे VRMS² अपॉन R, म्हणजे VI किंवा I² R किंवा V² अपॉन R. कुठला तरी एक फॉर्म्युला वापरा. ऍव्हरेज पॉवर काढताना इथं RMS लिहायचं आहे, करंट किंवा व्होल्टेजला RMS लिहायचं आहे. RMS करंट तुम्हाला माहित आहे किती आहे 10 एम्पियर पहिल्या केसमध्ये, जेव्हा इंडक्टर होता तेव्हा. अलग लक्षात बघा. किती पॉवर कंझ्युम झाली, इंडक्टर नंतर काय कंझ्युम नाही केली, इंडक्टर स्टोअर करतो परत देतो, त्याला काय अडचण नाहीये. अडचण आहे रेझिस्टरला, तो पॉवर कंझ्युम करतो. आणि रेझिस्टन्स साठी फॉर्म्युला सांगितलाय VRMS इंटू IRMS किंवा V² अपॉन R किंवा V² अपॉन R म्हणजे VRMS² अपॉन R.
किंवा आय स्क्वेअर इंटू आर म्हणजेच IRMS स्क्वेअर इंटू आर. समजलं का? टेल मी यस नो. अजून एक काढायची पॉवर, सेकंड केस मधली पण काढायची. पहिल्या केस मधली कळाली का बघा. दोन पॉवर कम्पेअर करायचे, कुठल्या केसमध्ये जास्त कुठल्या केसमध्ये कमी, दोन्हीचा विचार करायचा. एव्हरीवन टेल मी यस नो. हळूहळू जरा टाइप ऑफ क्वेश्चन लक्षात येऊ देत. सगळे क्वेश्चन असेच आहेत, सगळे क्वेश्चन असेच आहेत. थोड्या वेळानं आरसी सर्किट चालू होणार आहेत. एलसी सर्किट आहेत ना, एक्सेल जोपर्यंत थोडा वेळ, तसाच थोड्या वेळानंतर एक्सी चालू होणार आहे. लक्षात घ्या. एक्सेल अब्सेंट असेल मग एक्सी असतील, त्यामुळे ही प्रॅक्टिस होत जाणार आहे तुमची. इनिशियली जरा फेमिलिरिटी व्हायला थोडासा वेळ लागतो क्वेश्चनच्या टाईप बरोबर, पण एकदा ते आयडेंटिफाय झालं ना, मग हे सगळे क्वेश्चन फारच इझी आहेत. ओके, आता ही झाली इंडक्टर रेझिस्टन्सच्या केसवाली पॉवर, त्याची कंपॅरिझन. आता रेझिस्टर आणि रेझिस्टर, आर डॅश आणि हा आर, आर डॅश आणि आर हे दोघ आहेत. आता या केसमध्ये, सेकंड केसमध्ये किती पॉवर कंझ्युम होणार बघा. पहिली तर झाली 500 वॅट. इंडक्टर कंझ्युम करत नाही, रेझिस्टरनं कंझ्युम केली पॉवर. बरं, पुढं सेकंड केसमध्ये काय केलं होतं, लॅम्पला प्रोटेक्ट करायसाठी एक दुसरा रेझिस्टर वापरला होता आर डॅश. त्याची व्हॅल्यू आली आहे 11 ओहम, आणि हा आमचा लॅम्प, त्या लॅम्पच्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू आहे 5 ओहम. हे दोघं आपण अप्लाय केलेले आहेत, या दोघांना आपण अप्लाय केलेला आहे 160 व्होल्ट डीसी. हा, लॅम्प साठी किती करंट लागतोय, 10 एम्पियरचा आरएमएस लागतोय. तोच 10 एम्पियरचा आरएमएस करंट म्हणजेच तुमचा हा 10 एम्पियरचा डीसी करंट, आयडीसी म्हणू आपण त्याला. बरोबर. आता हा पण पॉवर कंझ्युम करणार आणि हा पण पॉवर कंझ्युम करणारच की. हा रेझिस्टन्स पण पॉवर कंझ्युम करणारच, हा रेझिस्टन्स पण पॉवर कंझ्युम करणारच. सो देअरफॉर पॉवर कंझ्युम किती येणार, आय स्क्वेअर इंटू आर. सो आय डीसी स्क्वेअर इंटू हा आर प्लस आय स्क्वेअर इंटू आर. यातला करंट पण तोच आहे की, हाच करंट तर इथं आहे, हा सेमच करंट आहे ना सगळीकडं. सो आय डीसी स्क्वेअर, सॉरी डीसी करंट आहे ना तो, पोलॅरिटी चेंज न होणारा, कारण नंतर बॅटरी आहे. आय स्क्वेअर इंटू आर म्हणायच्या ऐवजी आर डॅश म्हणा. बरोबर. सर आय स्क्वेअर कॉमन घ्या, किंवा आयडीसी कॉमन घ्या, आर प्लस आर डॅश म्हणा. डीसी करंट किती आहे, 10 एम्पियर. लिहा 10 स्क्वेअर इन द ब्रॅकेट. आर किती आहे, 11. नाही, आर किती आहे, 5. आर डॅश किती आहे बाळ, 11. 5 प्लस 11 16. 16 इंटू 100 1600 वॅट. बघा, दुसऱ्या केसमध्ये जास्त पॉवर कंझ्युम झाली, बिल जास्त येणार. लॅम्प प्रोटेक्ट झाला, ठीक आहे की, लॅम्प मधला करंट 10 एम्पियर किंवा 10 एम्पियर पेक्षा कमी ठेवायचा आहे, तो झाला मॅनेज. 10 एम्पियर ठेवला, मॅक्सिमम 10 एम्पियर ठेवू शकतो, त्यापेक्षा जास्त केला तर लॅम्प खराब होईल. पण तो करंट कंट्रोल करायसाठी तुम्ही डीसी सप्लाय आणि रेझिस्टन्स वापरण्यापेक्षा एसी सप्लाय आणि इंडक्टर वापरा. एसी सप्लाय आणि इंडक्टर वापरलेला बरा, डीसी सप्लाय आणि रेझिस्टन्स वापरण्यापेक्षा. कारण एसी सप्लाय आणि इंडक्टर वापरल्यानंतर 500 वॅट पॉवर कंझ्युम होईल, तेवढ्याच बिल द्यावं लागेल एसी सप्लाय आणि इंडक्टर. आणि इथं काय होईल, इथं हा रेझिस्टन्स विनाकारण पॉवर कंझ्युम करेल. अरे बल्ब न पॉवर कंझ्युम केली, ठीक आहे ना, बल्ब तुम्हाला लाईट तर द्यायला लागलाय, हा उगाचच तापतोय. येते का तुमच्या लक्षात? तिकडं 500 वॅट कंझ्युम होत होते, इंडक्टर कंझ्युम करतच नव्हता, सगळी पॉवर बल्ब कंझ्युम करत होता. यू वेर हॅपी टू पे द बिल, बट हिअर व्हॉट विल हॅपन, यू विल पे द बिल फॉर दिस रेझिस्टन्स ऍज वेल ऍज दिस रेझिस्टन्स पॉवर कंझ्युम. यानं केलेली या पॉवर कंझ्युमचं बिल द्यावं लागेल, प्लस यानं पण द्यावं लागेल. मग याच्यापेक्षा तुम्ही इंडक्टर वापरून एसी सप्लाय वापरा ना. आर यू गेटिंग इट? पॉईंट समजतोय का? त्यांनी क्वेश्चन मध्ये या सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या, पण रियालिटीमध्ये हे सगळे विचार आहेत जे आता मी बोलतोय. हा क्वेश्चन द्यायच्या मागे उद्देश असणार आहे हाच. आर यू गेटिंग द मोटो बिहाइंड दिस क्वेश्चन? का पॉवर कंझ्युम करावी लागली असेल, सॉरी, का पॉवर कम्पेअर करायला लावली असेल? कारण तुमच्या लक्षात यावं की इथला रेझिस्टन्स विनाकारण पॉवर कंझ्युम करायला लागलाय. वाय टू पे द बिल फॉर दॅट?
If it is of no use, that resistance will simply get heated. This resistance is actually the lamp. The lamp will actually give the light. So त्याचं बिल पे करायला काहीच हरकत नाहीये. आणि ती किती 500 वॅटचं बिल पे करावं लागेल. पण इथं 1600 यातलं 500चं बिल तुम्ही पे करा, काही अडचण नाही. पण राहिलेल्या 1100चं बिल 100 into 5 500, 100 into 11 1100. हे 1100 वॅट एक्स्ट्रा झाले नाहीत का? आर यू गेटिंग इट? समजलं का सांगा मला? टेल मी. पॉवर झाली कम्पेअर. चेक करा. सेकंड केस मध्ये जास्त आली, पहिल्या केस मध्ये कमी आली. CW एव्हरीवन येऊन झालं का बघा? टेल मी फास्ट एव्हरीवन. इंडक्टर रेजिस्टर वाले सर्किट समजायला लागले का? नंतर आता कॅपॅसिटर रेजिस्टर वाले सर्किट पण येणार आहेत. CW अप टू दिस एव्हरीवन. रिप्लाय मी फास्ट. बोला बोला पटकन बोला. नुसतं बसू नका, रिप्लाय करा पटपट. गुड. बर, आता काय करूयात, एक रेजिस्टर वाला सर्किट समोर ठेवूयात आणि कॅपॅसिटर वाला सर्किट, रेजिस्टर कॅपॅसिटर RC सर्किट. चला, LR सर्किट झालं, RLC सर्किट केलं होतं आपण, LR सर्किट पण केलं. आता मला जे सर्किट पाहिजे ते RC सर्किट पाहिजे. हा R आणि हा C. RC म्हणा, CR म्हणा. आता इंडक्टर अब्सेंट आहे बाळांनो. काय काय फॉर्म्युले तयार होतील पटपट पटपट सांगायला सुरुवात करा. आपण डायरेक्टली ट्रायंगल ड्रॉ करायला सुरुवात केली तरी चालेल, बरोबर. इन्स्टंटेनियस करंट त्याला आपण I म्हणू, RMS करंटला IRMS. तोच करंट रेजिस्टन्स मधनं जाईल, तोच करंट कॅपॅसिटर मधनं जाईल. फेजर डायग्राम ड्रॉ करूया. समजा हा रेजिस्टन्स मधला करंट आहे सर, तोच कॅपॅसिटर मधला करंट आहे सर, तोच सप्लायने दिलेला करंट आहे. रेजिस्टन्स मधला करंट इक्वल टू कॅपॅसिटर मधला करंट इक्वल टू सप्लायने दिलेला करंट. बर, हा असेल तुमच्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा EMF, कारण रेजिस्टन्सचा EMF आणि रेजिस्टन्सचा करंट हे दोघंही इन फेज असतात. सो हे दोन्ही एरो बाळांनो ओव्हरलॅप मिळतील, हे दोन्ही फेजर ओव्हरलॅप मिळतील. कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा EMF जो आहे तो कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा EMF हा लॅग करतो. इंडक्टर मध्ये करंट लॅग करतो बाळ, आणि कॅपॅसिटर मध्ये EMF लॅग करतो. मग कॅपॅसिटरच्या करंटला म्हणजे या फेजरला कॅपॅसिटर मधला EMF लॅग करणार आहे. सो तो Y ऍक्सिसला असेल, निगेटिव्ह Y ऍक्सिसला असेल. हा असेल कॅपॅसिटर मधला EMF, बरोबर आहे. इकडं तुमचा EL आला असता पॉझिटिव्ह Y ला, EC आला असता निगेटिव्ह Y ला. EL नाहीच आहे सर, EL नाहीच आहे तर म्हणून असं झालंय. EL नाही आहे, फक्त EC आहे. मग याच्यावरनं EMF ट्रायंगल निघतोय का बघा. EMF ट्रायंगल कसा निघणार, हा तुमचा ER, हा पॉझिटिव्ह X ला गेलेला ER. किती सिंपल आहे बघा. हा कोण, EC, बरोबर. ट्रायंगल तयार करायचा आहे सर, काय करूयात मग ट्रायंगल तयार करण्यासाठी. हा जो काय EC आहे ना तो इथं ड्रॉ करूया, आणि हा तुमचा इफेक्टिव्ह EMF E. अजून थोडंसं व्यवस्थित काम करूया त्याच्यावर. इथं नकोच ते ड्रॉ करायला. हा ER आणि हा EC, हा ER आता पुढे इथं ड्रॉ करूयात, आणि हा EC इथे ड्रॉ करूयात. हा ER, हा EC, हा इफेक्टिव्ह EMF E. आणि या ER च्या डायरेक्शन मध्ये तुमचा सर्किट मधला करंट I किंवा IC किंवा IR. हाच तुमचा सर्किट मधला करंट आहे I. सर्किट मधला करंट आणि सर्किट मधला EMF यांच्यामधला फेज डिफरन्स फाय. सरळ सरळ दिसतंय की हा करंट हा पॉझिटिव्ह X ऍक्सिसला आहे, आणि सर्किटचा EMF, सप्लायचा EMF हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. EMF मागं पडलाय, सगळे वेक्टर्स अँटी क्लॉकवाईज रोटेट होत आहेत. करंट हा पॉझिटिव्ह X ऍक्सिसला पोहोचलाय, EMF अजून फोर्थ क्वाड्रंटलाच आहे, तो अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार आहे. फाय एवढ्या अँगलनं EMF मागं पडलाय. सो EMF चा ट्रायंगल कसा झाला, अल्टिमेटली फेज डिफरन्स तर आला फाय,
सप्लायचा करंट आणि सप्लायचा ईएमएफ यांच्यामधला फेज डिफरन्स आला फाय. सो हा ER. आता इकडे वरती EL काढला असतं ना आपण, मला सांगा. बघा हा ER वरती गेला की EL, खाली गेला असता की EC झाला असता. EL वरती जातोय, EC खाली जातोय, माहिती आहे आपल्याला. मग EL नाही आहे, आता EL नाही आहे, EC आहे फक्त, मग डाऊनवर्ड. मग हा फक्त EC. सो हा ER, हा EC आणि हा तुमचा E. हा फेज डिफरन्स फाय झाला EMF ट्रायंगल. टेल मी यस नो. देअरफॉर तुम्ही सांगू शकता पायथागोरस, हा E स्क्वेअर इज इक्वल टू ER स्क्वेअर प्लस EC स्क्वेअर. ER स्क्वेअर प्लस काय असते फॉर्म्युला, EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर. अरे EL नाही आहे ना, मग EL 0 टाका. मग EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर. सर मायनस EC स्क्वेअर करा नाही तर प्लस EC स्क्वेअर करा, आन्सर पॉझिटिव्हच येणार आहे, म्हणून लोक तो 0 लिहित नाही. आलं का लक्षात. EL मायनस EC झाला असतंच ना, EL नाहीच आहे, मग मायनस EC चा ब्रॅकेट स्क्वेअर. अरे मायनस EC चा ब्रॅकेट स्क्वेअर EC स्क्वेअरच येणार आहे की. अरे पण ते या ट्रायंगल वरनं कळतेस की, हा ER, हा EC आणि हा E. ER, EC आणि हा E. सो E स्क्वेअर इज इक्वल टू ER स्क्वेअर प्लस EC स्क्वेअर. आणि तुमचा EMF आता लॅगिंग असेल, नेट करंटला नेट EMF लॅगिंग असेल. सप्लायच्या करंटला सप्लायचा EMF लॅगिंग येणार. हा, रेझिस्टन्स मधल्या करंटला रेझिस्टन्स मधला EMF नॉट लिडिंग नॉट लॅगिंग. रेझिस्टन्स मधला EMF आणि रेझिस्टन्स मधला करंट इन फेज. कपॅसिटरचा EMF कपॅसिटरच्या करंटला लॅगिंग. कपॅसिटरचा EMF कपॅसिटरच्या करंटला लॅगिंग. रेझिस्टन्सचा EMF रेझिस्टन्सच्या करंटला नो लिडिंग नो लॅगिंग इन फेज. रेझिस्टन्स साठी करंट EMF इन फेज, कपॅसिटर साठी EMF जो असतो कपॅसिटरच्या अक्रॉसचा तो लॅगिंग. ओव्हरऑल सप्लायचा पण लॅगिंगच आलाय. तो जो काय फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स आहे फाय. आलं का लक्षात. ट्रायंगल लक्षात यायला लागलाय. आर यू गेटिंग दिस. नंतर समराइज पण करू आपण, सगळे ट्रायंगल ड्रॉ करू, सगळ्या ऑल पॉसिबल सर्किटचे ऑल पॉसिबल ट्रायंगल जे आहेत ते ड्रॉ करू. एकदा ट्रायंगल कळाले की काम झालं. झाला EMF ट्रायंगल लक्षात आला तुम्हाला. याच्यावरून आपण हे ड्रॉ केलं, याच्यावरनं हे, याच्यावरनं हे, याच्यावरनं हे. EMF ट्रायंगल कळाला. आता तुम्ही मला सांगा, EMF ट्रायंगल जर असा आला असेल तर इम्पेडन्स ट्रायंगल कसा येईल, या सर्किटचा इम्पेडन्स ट्रायंगल कसा येईल. DANC. इम्पेडन्स ट्रायंगल कसा येईल. हा इकडे ER आहे तर हा R, हा EC आहे तर हा XC आणि हा Z. आला असतंच ते. Z इज इक्वल टू RLC. तिघ सिरीज मध्ये असते तर R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट कम्प्लीट स्क्वेअर. अरे इंडक्टर अब्सेंट आहे, XL इक्वल टू 0 टाका. काय आला असतं आन्सर. Z इज इक्वल टू अंडर रूट R स्क्वेअर प्लस 0 मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. सर मायनस XC चा स्क्वेअर करा नाही तर प्लस XC चा स्क्वेअर करा, स्क्वेअर तर पॉझिटिव्हच येणार आहे. सो R स्क्वेअर प्लस XC स्क्वेअर ओरली सांगता यायला पाहिजे. कशाला लागतोय XL. XL लागतच नाही, XC आहे इथं सर्किट मध्ये फक्त. XL वरती गेला असता, XC खाली आलाय. सो हा R XL असा वरती गेला असता, XC असेल तर खाली जाणार. आणि हा Z CW. टेल मी. हा XL जो आहे तो तुम्ही 0 टाकणार आहे, इंडक्टर नाही आहे. तेच तर तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं, जो ऑब्सेंट आहे तो 0 टाका. एक सर्किट स्टडी करा, बाकी सगळे ट्रायंगल आपोआप येतात. सगळे क्वेश्चन्स आता इंडक्टर वाले रिपीट होतील. RL सर्किट सारखे क्वेश्चन्स RC सर्किट साठी रिपीट होणार. समजा लागले का. आर यू गेटिंग इट. लिहून ठेवा, तो इम्पेडन्स ट्रायंगल तयार करा. लिहून झाले की सांगा मला. एक सर्किट स्टडी करायचं, बाकी सगळं सॉल्व्ह होत जाते, आपोआप सॉल्व्ह होत जाते. सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होतील सेम लॉजिक. फार सोपं होऊन जातं मग हे सगळं. करूया एखादा आता कॅपॅसिटर वाला क्वेश्चन सॉल्व्ह.
मिळून क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. बघा तुमच्या लक्षात येतील ह्या सगळ्या गोष्टी. ट्रायंगल लक्षात यायला चालू होऊ देत, मजा येते क्वेश्चन सॉल्व्ह करायला. ओरली नंतर सांगू शकता तुम्ही हे सगळे आन्सर्स, किंवा फॉर्म्युले तरी पटपट पटपट ओरली क्रिएट करू शकताय. रिक्वायर्ड फॉर्म्युले, रिक्वायर्ड ट्रायंगल पटकन इमॅजिन करू शकताय. बघा आता एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन नंबर 14 घ्या. ऑफकोर्स पॉवर ट्रायंगल नेहमी सारखा ना, पॉवर ट्रायंगल मध्ये काय चेंज नाही. पॉवर ट्रायंगल नेहमी सारखाच, त्यात काही चेंज नसतो. तोही ड्रॉ करून टाकतो इथं. बघा पॉवर ट्रायंगल, त्यात काही चेंज नाही. इकडं ERMS इंटू IRMS किंवा VRMS IRMS. आता काही लोक ई म्हणतात, काही लोक व्ही म्हणतात. ठीक आहे, EMF व्होल्टेज काय अडचण नाही, ई म्हणा व्ही म्हणा. ही अपॅरंट पॉवर तुमची. हा फाय. ERMS IRMS चा हा कॉस्ट कंपोनंट, म्हणजे ही कंझ्युम्ड पॉवर. सो इथे लिहिणार तुम्ही ERMS इंटू IRMS इंटू कॉस फाय. असं केलं तरी डायरेक्टली चालतंय. आणि हा तुमचा साइन कंपोनंट, म्हणजे ती तुमची रिएक्टिव्ह पॉवर. याला ऍक्टिव्ह पॉवर असंही नाव आहे, त्याच आणखी नाव कंझ्युम्ड पॉवर पण आहे. कॉस फायला काय म्हणतात, पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय, आणि फाय म्हणजे काय, फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड EMF. फाय कोण आहे, फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड EMF. आणि कॉस फाय कोण आहे, पॉवर फॅक्टर आहे. बर, इथली पॉवर काय येणार, या ERMS IRMS चा साइन कंपोनंट, अपोजिट, ऍडजस्टंट कॉस अपोजिट साइन. ERMS IRMS साइन फाय. याच पॉवरचं नाव काय आहे, रिएक्टिव्ह पॉवर. याला ऍक्टिव्ह पॉवर, याला रिएक्टिव्ह पॉवर. ही वाली ऍक्टिव्ह पॉवर जी कंझ्युम होते, ही रिएक्टिव्ह पॉवर जी स्टोअर होते परत रिलीज होते सर्किट मधून, ती वाया जात नाही. त्याला इमॅजिनरी पॉवर असंही म्हणतात, त्याला रिअल पॉवर असंही म्हणतात. सगळी नावं तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. पॉवर ट्रायंगल मध्ये काही चेंज नाही. कॅपॅसिटर काय पॉवर कंझ्युम करत नाही, जी काय पॉवर कंझ्युम करतो तो एकटा रेजिस्टर करतो. स्पेलिंग वाटलंच तर सगळं लिहा इथं आहे. हे सगळं तुमच्या नोट्स मध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे. बरं एक रिमाइंडर, ती म्हणजे या वीक मध्ये तुम्हाला रिव्हिजनचं पण टास्क दिलेला आहे, प्लस रेग्युलर चॅप्टर जो आहे त्याचं पण टास्क दिलेलं आहे. गोष्टी कंप्लीट करायच्या, चेक करून घ्यायच्या. ओके, सिरियसली आता रिव्हिजनला पण सुरुवात करा. रिव्हिजनवरच्या चॅप्टरवरची पण टेस्ट ठेवली जाणार. जे जे चॅप्टर तुम्ही आता रिवाइज करताय त्याच्यावरती पण टेस्ट ठेवली जाणार आहे. ओके, मॉड्यूलचा एक्सरसाइज 1, 2 रिव्हिजन वाल्या चॅप्टरचा, प्लस करंट जो काय आता आपला चॅप्टर चालू आहे त्याचा. संडेजला तुम्ही PYQ सॉल्व्ह करत चला. ओके, म्हणजे नीट वरती फोकस करतायत. हा, बोर्डचे एक्सरसाइज आणा की. तुम्ही जेव्हा रोज येताय ना, ऑफलाईन मध्ये येताय ना, तेव्हा ऑफलाईन सुद्धा तुम्ही ऑफिसमध्ये ती नोटबुक ठेवून चला. ते पण एक्सरसाइज चेक केले जातील. बोर्डचे एक्सरसाइज सुद्धा चेक केले जातील. ऑफिसमध्ये आणून तुम्ही नोटबुक ठेवत चला. मॉड्यूलचे पण त्या तिथंच ठेवायचे. मॉड्यूलसाठी एक सेपरेट नोटबुक तुम्ही करताय MCQ सोडवायसाठी, मॉड्यूलचे MCQ सोडवायसाठी. बोर्डसाठी तुम्ही एक सेपरेट नोटबुक करताय. आणि हे जे काय रोज शिकवलं जातंय त्यासाठी एक सेपरेट नोटबुक, ती तर आहेच. ती नोटबुक तुम्ही सेपरेट मेंटेन पहिल्यापासून करताय, कारण ते आधी तुम्हाला सांगितलं होतं. बरं ठीक आहे. पण जसं तुम्हाला वीकचं प्लॅनिंग दिलेलं आहे ना, तसं ते प्लॅनिंग फॉलो करा. बघितलंय का ग्रुपवरती? प्लॅनिंग टाकलेलं आहे ग्रुपवरती, टाकलं होतं ना? बघितलंय का? फिजिक्सच्या ग्रुपवरती आपण टाकलं होतं ना? तो सगळा प्लॅन जो काय आहे ऍज इट इज फॉलो करा, म्हणजे तुमच्या गोष्टी कंप्लीट होतील. वेळ शिल्लक राहिला PYQ साठी वेळ यूज करा. बरोबर, वेळ शिल्लक जर राहिला PYQ साठी तोच वेळ तुम्ही यूज करा. चला पुढे जाऊयात. एक क्वेश्चन RC सर्किट वाला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. एक क्वेश्चन आपण मुलांनो RC सर्किट वाला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. एकदा क्वेश्चन बरोबर फेमिलॅरिटी होऊ दे. अल्टरनेटिंग करंट सारखा AC सारखा सिंपल चॅप्टर वाटणार नाही तुम्हाला दुसरा कुठला. इतका सिंपल आहे. एकदा ते ट्रायंगल समजायला लागले
तर हा चॅप्टर फार सिंपल जातो, लक्षात घ्या. बर, जास्तीत जास्त क्वेश्चन आपण त्याचे सॉल्व्ह करू, सो दॅट वी गेट फॅमिलियर विथ दॅट. चलो, क्वेश्चन नंबर कितवा झाला होता आता आपला? आय थिंक 12 झाला होता का 13 झाला होता? 13 झाला होता. ओके, क्वेश्चन नंबर 14 बघा काय सांगितले, बघूया क्वेश्चन नंबर 14 मध्ये. इन द आरसी सिरीज सर्किट, ठीक आहे ना, आरसी सिरीज सर्किट किंवा सीआर सिरीज सर्किट, सिक्वेन्स डज नॉट मॅटर, आर सी याच्या अक्रॉस व्ही आर म्हणा किंवा ई आर म्हणा, जे म्हणायचं तुम्हाला, ई आर म्हणूया चला, याच्या अक्रॉस ईसी, आरएमएस व्होल्टेज, आरएमएस व्होल्टेज. ओके, बर, पुढे काय म्हटलंय? इन अ आरसी सिरीज सर्किट दी आरएमएस व्होल्टेज ऑफ द सोर्सचा आरएमएस म्हणजे ई आरएमएस किंवा व्ही आरएमएस, काही लोक व्ही आरएमएस म्हणतात, काही लोक ई आरएमएस म्हणतात. बरं, ठीक आहे, सोर्सचं तुम्हाला आरएमएस व्होल्टेज दिलेला आहे. किती दिलेला आहे? 200 व्होल्ट, लिहा इथं 200 व्होल्ट कॉमा, and its frequency is 50 hertz, लिहा इथं 50 hertz, लिहा इथं f equal to 50 hertz. पुढं if r equal to 10 ओहम, नाही r equal to 100 ओहम, r ची व्हॅल्यू सर 100 ओहम, and c equal to 100 upon pi मायक्रोफॅरेड. बर, त्या मायक्रोचा विचार करावा लागेल, मायक्रो म्हणजे 10⁻⁻6, सो 100 अपॉन पाय मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 आणि फॅरेड. बर, ठीक आहे, पुढं काय विचारलं? फाइंड, बर, बऱ्याच गोष्टी विचारल्या. फाइंड नंबर 1 इम्पेडन्स, इम्पेडन्स विचारलाय म्हणजे झेड विचारलाय. काय करू सर? इम्पेडन्स ट्रायंगल ड्रॉ करा. हा झेड असा नाही आहे ना तो ट्रायंगल. कसा आहे ट्रायंगल? सर पहिल्यांदा आर काढायचा असतो इम्पेडन्स ट्रायंगल करताना, पहिल्यांदा आर, मग एक्सेल असेल तर वरती, एक्सी असेल तर खाली. सर एक्सी आहे, एक्सेल नाही आहे. बर, दोघं असतील तर एक वरती एक खाली, मग नेट काढू आपण, एक्सेल मायनस एक्सी करून नेट काढू दोघं असतील तर. आता दोघं आहेत का? नाही आहे, मग सोडून द्या विचार. जेव्हा दोघं येतील तेव्हा तुम्हाला पण क्वेश्चन आहे, पुढे आरएलसी सर्किट पण करायचं आहे, त्यावेळी एक्सेल पण येणार, एक्सी पण येणार, मग नेट काढू आपण एक्सेल मायनस एक्सी करून. आता कोण आहे? सर एक्सी. बर, हा कोण? झेड. बर, झाला. रेजिस्टन्स ईएमएफ ट्रायंगल झाला तुमचा? नाही नाही, इम्पेडन्स ट्रायंगल झाला. इम्पेडन्सच विचारलाय, काय लिहिशील? झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस, सर एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. अरे बाळ एक्सेलच नाहीये, मग 0 मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. अरे मायनस एक्सीचा स्क्वेअर कर, नाही तर एक्सीचा स्क्वेअर कर. आन्सर काय येणार आहे? एक्सी स्क्वेअर येणार आहे. एक्सेल नाही, एक्सी. एक्सेल नाही, एक्सी. ओके, बर, टाका आर ची व्हॅल्यू टाका. आर किती आहे? आर किती आहे? 100 चा स्क्वेअर. सर एक्सी नाही दिला, मग एक्सी काढून घ्या, ठेवा या इक्वेशनला ऍज इट इज. लगेच तर आन्सर मिळणार नाही. आता झेड तर कॅल्क्युलेट करायचं आहे, झेड कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे एक्सी कॅल्क्युलेट करावाच लागणार, बरोबर? सो एक्सी कसा काढणार? एक्सेल काय असतोय? ओमेगा एल, आठवतोय का? एक्सेल इक्वल टू ओमेगा एल, एक्सी इक्वल टू 1 अपॉन ओमेगा सी. बर, मग पहिल्यांदा एक्सी काढावा लागेल. ठीक आहे, ओमेगा किती आहे बघा. सर ओमेगा नाही दिला, ठीक आहे, 2 पाय एफ करा. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ. ठीक आहे सर. सर इंटू सी, येस, 1 अपॉन 2 पाय एफ. एफ किती आहे? सर एफ आहे 50, लिहा एफ लिहिला 50, 2 पाय इंटू 50, 2 पाय एफ झाला. सी, सी किती आहे सर? 100 अपॉन पाय इंटू 10⁻⁻6, 100 अपॉन पाय इंटू 10⁻⁻6. करत चला कॅल्क्युलेशन. पायला पाय कॅन्सल, 2 इंटू 50 100, 100 इंटू 100, 100 इंटू 100 म्हणजे 10⁻⁴, 100 इंटू 100 म्हणजे 10⁻⁴. 2 इंटू 50 100, 100 इंटू 100 10⁻⁴. पायला पाय कॅन्सल, इंटू 10⁻⁻6. सर -6 प्लस 4, -6 प्लस 4 म्हणजे -2, -2 वरती गेला +2, +2 म्हणजे 100. हा झाला एक्सी, याला म्हणा इक्वेशन 2. झाला की झेड.
किती वेळ लागला झेड कॅल्क्युलेट करायला? आर किती आहे सर? आर पण 100 आहे, एक्सी पण 100 आहे. लिहा मग 100 स्क्वेअर प्लस 100 स्क्वेअर. अरे 100 स्क्वेअर प्लस 100 स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स 100 स्क्वेअर. 2 टाइम्स 100 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती येणार? √2 इंटू 100 किंवा 100 इंटू √2 काही लिहा. √2 इंटू 100 किंवा 100 इंटू √2. चेक करा, लिहा आणि मला सांगा अप टू दिस क्लिअर अँड रिटन. एवढे ओहम. चेक करा जरा, लिहा. मी फास्ट केलंय. टेक युअर टाइम अँड डू इट अँड टेल मी क्लिअर अँड रिटन. चेक करा झालं का सांगा. 100 इंटू √2 असा आन्सर यायला. विदिन 10-15 सेकंड्स यू शुड बी एबल टू गेट दिस आन्सर. फायनल मध्ये यायला पाहिजे. येत आहे. डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, √r² प्लस x² होणार आहे. सर एक्सेल 0च आहे आणि झेड विचारलाय आणि गिवन तर तुम्हाला मांडायला शिकवलंय. प्रत्येक क्वेश्चनचं गिवन लिहायला आता जमायला लागले. चेक करा. एव्हरीवन टेल मी. यात बरेच पॉइंट्स आहेत, या क्वेश्चन मध्ये बरेच पॉइंट्स आहेत. एक 2-4 पॉईंट बघू, राहिलेले 2-4 पॉईंट उद्याच्या लेक्चरला बघू, पण अजून 1-2 पॉईंट बघू. इम्पेडन्स तर झाला. आता पुढे काय म्हणतात? पॉवर फॅक्टर अँगल. पॉवर फॅक्टर नाही विचारला, पॉवर फॅक्टर अँगल म्हणजे काय विचारलंय आम्ही तुम्हाला? आम्ही तुम्हाला फाय विचारतो, आम्ही कॉस फाय विचारत नाहीये. बर ठीक आहे, लिहा पॉवर फॅक्टर अँगल. बिट नंबर 2. बिट नंबर 2 मध्ये काय विचारतात बघा सर? पॉवर फॅक्टर अँगल. बर, पॉवर फॅक्टर अँगल. ठीक आहे, म्हणजे काय? पॉवर फॅक्टर अँगल म्हणजे फायच, कॉस फाय नाही. पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय. पॉवर फॅक्टर अँगल म्हटली की आता म्हणजे फेज डिफरन्स बिटवीन ईएमएफ अँड करंट. सप्लाय ईएमएफ आणि सप्लाय करंट मधला फेज डिफरन्स. ठीक आहे सर, गेम तर ट्रायंगल मध्ये आहे बघा. येस, टोटल गेम इज ऑन द ट्रायंगल. सर आर माहित आहे, सर एक्सी पण माहिती आहे, सर झेड पण माहिती आहे. काय करूया सांगा? कुठला इनवर्स बघूया? टॅन इनवर्स, कॉस इनवर्स, साइन इनवर्स, तुम्ही सांगाल ते. तिन्ही पण माहित आहेत ना आपल्याला. चला टॅन इनवर्स बघूया. अपोजिट अपॉन हायपोटेनस. टॅन बघूया. टॅन फाय इक्वल टू एक्सी अपॉन आर करू का? टॅन फाय इक्वल टू एक्सी अपॉन आर करू का? करा सर, दिसते सरळ सरळ. अपोजिट अपॉन ऍडजस्ट लिहा. Entire game is on the triangle. So tan phi is equal to xc upon r. xc ची व्हॅल्यू 100, r ची व्हॅल्यू 100. tan phi 1. अरे कोणत्या अँगलचा फाय 1 येतो? सॉरी, tan phi कोणत्या अँगलचा tan 1 येतो? सर 45 डिग्री. दॅट्स इट. किंवा π/4 रेडियन. बरोबर. झाला का फाय कॅल्क्युलेट? किती वेळ लागला? चेक करा. सांगा बरं, ईएमएफ लीडिंग की लॅगिंग? परत ट्रायंगल मध्ये बघा, आरसी सर्किटच्या ट्रायंगल मध्ये बघा. कुठे गेले आरसी सर्किटचे ट्रायंगल? हा, कुठं आलाय? झेड इकडे आलाय. कुठं आलाय? ईएमएफ इकडे आलाय, मागं आलाय. ईएमएफ फोर्थ क्वाड्रंट मध्ये आलाय. आरसी सर्किट करंट पॉझिटिव्ह एक्स ला, ईएमएफ फोर्थ क्वाड्रंट, ईएमएफ लॅगिंग आलाय. ईएमएफ लॅगिंग आलाय. सो किती अँगल ने ईएमएफ लॅगिंग आला? सर 45 डिग्री. लिहा ईएमएफ लॅग्स करंट बाय π/4 रेडियन और 45 डिग्री. बघा ट्रायंगल, ट्रायंगल वरनच करायला लागलोय सगळं. ट्रायंगल कसा होता आपला? हा आर होता सर, हा एक्सी होता. एरो नाही काढले चालतात ना? ईएमएफ किंवा करंट असेल तर एरो काढायचे असतात. पॉवरला किंवा रेजिस्टरला एरो काढायची काही गरज नाही. इकडे झाला ना तुमचा नेट ईएमएफ, इकडे आला फोर्थ क्वाड्रंट मध्ये आला आणि नेट करंट हा पॉझिटिव्ह एक्स ला होता. सो ईएमएफ लॅगिंग आला. सगळे वेक्टर्स अँटी क्लॉकवाईज रोटेट होतात हे आपल्याला माहित आहे. चेक करा. बीट नंबर 2 कळाला का? अजून एक बीट बघू, त्यानंतर लगेच थांबूया. नेक्स्ट बीट आहे पॉवर फॅक्टर. अगदी सिंपल, नॉट अ बिग डील. पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करणार? सर पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय.
तुम्हाला फाय माहिती आहे तर कॉस फाय काढायला काय फारसं अडचण येणार नाही. नॉट अ बिग डील. पी डॉट एफ डॉट पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस फाय इज इक्वल टू कॉस ऑफ फाय किती आलाय 45. कॉस 45 1/√2 सर. टेल मी नाव. इथपर्यंत लिहून घ्या and then tell me are the things taught in today's lecture clear to all of you or not? क्वेश्चन ची फेमिलॅरिटी उद्या आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. बेसिक पार्ट मेजर पार्ट शिकून झालेला आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करून फेमिलॅरिटी आपल्याला एस्टॅब्लिश करायचे या क्वेश्चन्स बरोबर, बाकी काही नाही. जस्ट रिप्लाय मी क्लिअर अँड रिटन अँड देन यू कॅन लिव्ह द मीटिंग ऑल्सो, नो इश्यूज. होमवर्क करायला चालू करा, जो काय होमवर्क दिलाय तो. 3 दिवस मॉड्यूल टास्क करंट चॅप्टरचं, 3 दिवस मॉड्यूल टास्क रिव्हिजन चॅप्टरचं. गुड, एन्जॉय टुडे. बर, आणि रिवाइज चॅप्टर वरच्या पण टेस्ट मी आता ठेवायला चालू करणार आहे. सो यू मे एक्सपेक्ट ऍट द एंड ऑफ दिस वीक मे बी रिव्हिजन चॅप्टरची टेस्ट घेईन मी, म्हणजे तुम्ही अप टू डेट राहिलेलं बरं. सेपरेट अभ्यास करायची गरज नाही, रिवाइज करत राहा प्लॅन नुसार. रिव्हिजन मध्ये जर चॅप्टर माझा कंप्लीट झाला असेल तर तुमचा सुद्धा कंप्लीट झालेला असला पाहिजे. प्लॅन मध्ये मी जो प्लॅन देतो त्यात जर कंप्लीट होतोय तर तुमचाही त्या दिवशी त्या प्लॅनच्या दिवशी तुमचा तो चॅप्टर कंप्लीट झालेला असला पाहिजे. मग 1 किंवा 2 दिवस नंतर मी तुम्हाला त्याच्यावरची टेस्ट पण देईन. ठीक आहे. सो इन दिस लेक्चर गाइज वी विल स्टॉप ॲट दिस पॉइंट. लेट मी एंड दिस लेक्चर. गुड डे टू ऑल ऑफ यू. चलो बाय. लेट मी एंड द लेक्चर. यस बाय. यस ठीक है.